श्रीरामस्य नाम प्रतिपादयन्तं भक्ताय रामार्पितचित्तवृत्तिं श्रीसद्गुरुनित्यमनन्तं जयाचा जनी जन्मनामार्थसारा जयाने सदा वासनामातपिया जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्यागम चैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अध्यात्म जे आहे हे अत्यंत सूक्ष्म आहे। अध्यात्म विषय हा अत्यंत सूक्ष्म आहे। तर या अध्यात्माची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे आणि जे आपण करतो आहोत ते बरोबर आहे हे कळण्यासाठी अनेक संतांनी अनेक प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला उपदेश केलेला आहे। समर्थ रामदास स्वामींनी नवविधा भक्ती दासबोध ग्रंथामध्ये फारच सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे। तर हे 9 प्रकारची जी भक्ती आहे ती कशी केली पाहिजे, कशासाठी करायची याच्याविषयी संपूर्ण वर्णन दासबोधामध्ये यथार्थपणे समर्थांनी केलेलं आहे। तर खरोखरच आपण इथे जे मंडळी जमलेले आहेत हे अमरावतीकरांचा उत्साह खरोखरच प्रशंसनीय आहे। यांना या मार्गाची निश्चितच आवड आहे। आवड असल्याशिवाय कोणी सवड काढत नाही हे निश्चितच खरं आहे। बरेच मंडळी म्हणतात की आम्हाला वेळच मिळत नाही, परंतु जो त्यांना विषय आवडत असतो कोणताही विषय असतो तर त्यासाठी ते वेळात वेळ काढतातच। काहींना तपकीर ओढण्याची सवय असते। हल्ली ते फार कमी प्रमाण दिसत आहे, पण छोट्या गावाच्या मध्ये जर गेलं ना ते तपकीर आणि तंबाखू बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं। तर ते सगळ्या कामधंद्यातून लगेच हात स्वच्छ करतील, पुसतील, ते काम करून परत आपल्या कामाला लागतील। हे कशाचा प्रभाव आहे हा? तर त्यांचे जे इंद्रिय आहे ते इंद्रिय ते भोग नेहमी मागतात। तंबाखू खाणाऱ्यांना पहा, त्यांच्या जवळ एका खिशामध्ये कुठेतरी पोळी पडलेली असते। त्याचप्रमाणे ज्याला नामस्मरणाची आवड आहे, सवय आहे, त्यांच्या गळ्यात किंवा खिशामध्ये किंवा कशात तरी माल नेहमी असते। हा कशाचा प्रभाव आहे? तर हा आपल्या काहीतरी पूर्वजन्मीचं काहीतरी कृत्य आहे, त्याचा हा प्रभाव आहे। त्या पूर्वजन्मीच्या संस्काराशिवाय हे येत नाही संस्कार। काही संस्कार या जन्मात पडलेले असतात। बरेच मंडळी म्हणतात ते ग्रस्त फार चांगले होते, फार चांगले होते, पण काय जाणे, कोण जाणे की ते अलीकडे घेतात, म्हणजे लाल पाणी पितात। आपल्या सर्वांना भाषा कळत असेल तर हे जे आहे हे कशा संस्काराचा परिणाम असतो। जसे मनावरती संस्कार आपण टाकावे तसे मनाला लागतात, त्याचप्रमाणे भगवंताचे जे संस्कार आहेत, भगवंताचे अध्यात्म मार्गाकडे जाणारे जे संस्कार आहेत, आपल्याला नराचा नारायण करण्याचे काही संस्कार आहेत, ते संस्कार सगळ्या संतांनी आपल्याला टाकले, आपल्यावरती ग्रंथ रूपाने। म्हणजे त्या ग्रंथांचा अभ्यास नेहमी करावा। समर्थांसारखा हा दिव्य ग्रंथ जो आहे खरोखरच या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही असं म्हणत नाही म्हणा, परंतु सगळे या संतांनी जे जे काही ग्रंथ लिहिले आहेत ते ग्रंथ त्या त्या ठिकाणी उच्चच आहे। तर त्यातल्या त्यात समर्थांनी जे काही वाणी वापरलेली आहे किंवा संत तुकारामांचे अभंग वाचा आपण, बऱ्याच ठिकाणी त्यांनी परखडपणे बोललेले आहेत। तुकाराम महाराज जितके अत्यंत शांत होते त्याप्रमाणे ते दांभिक लोक, धर लोक ते भेटले नाठाळ वगैरे तर त्यांच्याशी त्या पद्धतीनेच ते बोलत होते। हे असं का? त्यांना राग असतो का, क्रोध असतो का? नाही, त्यांना क्रोध काय येत असतो हे जे मंडळी आहे
समर्थांनी सांगितल्याप्रमाणे पडतं मुलगा, म्हणजे समजून सुद्धा ते करत नाही. त्यांना माहिती आहे की या मार्गाने जाऊ नये, हा मार्ग वाईट आहे, तरी सुद्धा त्यांचे काही संस्कार असे पडले त्याच्यात पडले असतात, ते संस्कार त्यांना तिकडे ओढूनच देतात. त्यामुळे यांच्यासाठी ह्या संतांना थोडीशी भूमिका बदलावी लागते. काही वेळेला एकदम पूर्वत आणतात का, तर एवढ्यासाठी की सर्वांनी सुधार, त्यांना चांगला मार्ग मिळावा. जशी आई असते, पहा एखाद्या मुलाला खरूच झालेली आहे आणि तो गुरु सारखा सारखा जर मागायला लागला तर आई त्याला एकदा देईल, दोनदा देईल प्रेमाने. पण सारखाच जर मागायला लागला वारंवार वारंवार, तर आई त्याला मग एखादा धपाटा मारते किंवा जोरात रागावते. असं का करायचं असतं? त्या मुलाला कळावं की आता जर आपण मागितलं तर आपल्याला धपाटा मिळेल, मग ते मागणार नाही. त्याप्रमाणे संत मंडळी जे विषयांच्या मध्ये जे गुंतलेले जीव आहे त्यांना ते जागृत करतात. म्हणजे अशा काही ते ओव्याच्या रूपातून ते सांगतात. त्या ओव्या वाचल्यानंतर माणसाला शर्मिंदा व्हावंच लागतं, त्यांच्यापुढे झुकावंच लागतं. अरे काय समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सांगून श्रीराम आनंद घन, मनी विषयाचे चिंतन, लोलंगताशी समाधान कैसे पावे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? सांगोने श्रीराम आनंद घन, म्हणजे हा आनंदाने भरलेला हा प्रभू आहे, श्रीराम प्रभू आहे. ह्या आनंदाचं निधान आहे. अशा या निधानाला सोडून अशाश्वत नश्वर विषयांच्या मध्ये तुम्ही गुंतून जात आहात, हे चांगलं नाही. सांगोनी श्रीराम आनंद घन, मनी विषयाचे चिंतन, लोलंगता अशी समाधान पैसे पावे. लोलंगत म्हणजे अत्यंत जो आसक्त असतो, कुठल्याही विषयाबद्दल जो अत्यंत आसक्त असतो त्याला समर्थांनी लोलंगत हा शब्द वापरलेला आहे. लोलंगत अशी समाधान पैसे पावे. सगळे म्हणतात की आम्हाला समाधान पाहिजे, आम्हाला आनंद पाहिजे, दुःख नको आहे. परंतु संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जाताना त्याला फार अवघड जातो. तो काय म्हणतोय, हा मार्ग सुद्धा सोपा असावा, अवघड मार्ग असू नये आणि आम्हाला समाधान मिळालं. तर असा मार्ग कोणता सगळ्या संतांनी निवडून काढला, तर तो भगवंताच्या नामस्मरण भक्तीचा. नामस्मरण भक्ती इतके सोपे आहे की त्याला कशाचंही बंधन नाही. बंधन नाही करत तुम्हाला, म्हणजे बऱ्याच मंत्रांसाठी बंधन असतं. स्नान केलं पाहिजे, संध्या केली पाहिजे, शुचिरूपपणा पाहिजे, हे खायला पाहिजे, हे खायला नको, ते खायला नको, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. अनेक बंधनं असतात. परंतु भगवंताच्या नामाला बंधन नाही. याचा अर्थ कसंही वागा असं नाही, विवेकबुद्धी ठेवून चाललं पाहिजे. इथे सांगितलंय बंधन नाही, बंधन नाही. याचा अर्थ कसंही वागा तसा त्याचा अर्थ होत नाही. तर त्यांनी आपल्याला पाठीवरती हात फिरून सांगतात, तुम्ही नामस्मरण करा, कसलं काही बंधन नाही, तुम्ही जप करा. असं सांगण्याच्या पाठीमागे काय अर्थ आहे? असं संत का सांगतात बंधन नाही? तर त्यांना माहिती आहे की हे लोक जे आहेत विषयामध्ये खूप गुंतलेले आहेत. त्यांना जर आपण बंधन टाकलं जास्त तर ते या मार्गाकडे वळणार नाही. आणि खरंच आहे त्यांचं, एकदम त्याच्यावरती जर पुष्कळ टाकलं बंधन तर ते या मार्गाला वळणार नाही. तर हे भगवंताचं नाम जर घेतलं, ते नामस्मरण सतत घेत घेतलं तर आपली आतली विवेकबुद्धी जी आहे ते आपोआपच भगवंताच्या नामाने जागृत होते. मग त्याला कळतं की आपण अशा पद्धतीने वागलं पाहिजे. त्याचा आत्मा त्याला सांगू लागतो, या मार्गाने जाऊ नको, ते चांगलं नाही, तर या मार्गाने जा, हा मार्ग चांगला आहे, असं वागावं, तसं वागावं. त्याचा आत्माच त्याला सांगत असतो की तू या पद्धतीने वाग. आणि त्याप्रमाणे जर वागलं तर मग काही प्रश्नच नाही, साधक आपोआपच पुढे जात असतो. तर ह्या नवविध भक्तींचा अभ्यास आपण जरूर करा. पहिली गोष्ट श्रवण आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशा या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. तर ह्या 9 प्रकारच्या भक्ती कशा केल्या पाहिजे, का केल्या पाहिजे याच्याविषयी सगळ्या संतांनी फार छान सांगितलेलं आहे.
आपण तुलसी रामायण पहा. तुलसी रामायणामध्ये सुद्धा तुलसीदासांनी फार सुंदर सुंदर दोह्या चौपाईच्या माध्यमातून आपल्याला भक्तीची वाट दाखवली आहे. श्रवण जे आहे, पहिला श्रवण, प्रथम भक्ती श्रवण आहे. श्रवणाशिवाय आपल्याला काही सुद्धा ज्ञान होणार नाही. श्रवणातूनच सगळं ज्ञान होत असतं. आपल्याला जेव्हा अगदी काही कळत नसतं तेव्हा आई आपल्याला समजावून सांगते, वडील समजावून सांगतात, आपले पुढचे भाऊ ताई वगैरे घरातले आजूबाजूची मंडळी सगळे त्या मुलाला नेहमी समजावून सांगतात, बाळ असं चालावं, असं बोलावं, कोणाची मर्यादा कशी ठेवायला पाहिजे, कोणाला कसा मान दिला पाहिजे, कोणाला कुठल्या नावाने संबोधित केलं पाहिजे, हे सगळे आजूबाजूची मंडळी शिकवतात. म्हणजे श्रवणातून माहिती पडतं. म्हणजे श्रवणातूनच तो पिंड चांगला तयार होत असतो. म्हणून काही ठिकाणी मुलं जर समजा काही दंगाल करू लागले, काही शिव्या देऊ लागले, तर दुसरी मोठी माणसं काय म्हणतात, त्यांच्या घरचे संस्कार चांगले नाही, त्या मुलांच्यावरती संस्कार आई वडिलांनी चांगले टाकलेले नाही. बरं, आई वडिलांनी टाकलेले असं म्हणता कामा नाही, कारण बाकीचं पायाचे संगत टाकते, ते संगत सुद्धा बाधक होत असते. म्हणजे त्याला कोठून तरी ह्या शिव्या मिळालेल्या आहेत, त्याने पाठ केलेल्या आहेत, त्याच्या कानावरती नेहमी पडलेले आहे, श्रवण झालेलं आहे, म्हणून तो बोलतो आहे. कारण तो जन्माला आला तेव्हा बरोबर काही घेऊन शिव्या वगैरे आलेला नसतो किंवा तो वागणूक घेऊन आलेला नसतो. तर हे ह्या संसारामध्ये आल्यानंतर त्याच्यावर जे संस्कार टाकले जातात, त्या संस्कारातून तो पिंड तयार होत असतो. म्हणून श्रवण भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे. आणि खरं श्रवण जर कोणी केलं असेल तर ते परीक्षित राजाने, परीक्षित राजाला सांगितलं त्या ऋषीमुनीच्या मुलाने, पुत्राने, की तुमचं 7व्या दिवशी तुम्हाला मृत्यू येणार आहे. तेव्हा परीक्षित राजा एकदम घाबरला नाहीये. तो राजा होता, आध्यात्मिक वृत्तीचा होता, परंतु कलेच्या प्रभावामुळे त्याच्याकडे असं काहीतरी वाईट कृत्य झालं. त्याने त्या ऋषींच्या गळ्यामध्ये नाग टाकला होता आणि त्याचा हा परिणाम झाला. त्या ऋषीच्या मुलाने त्यांना शाप दिला की तू 7व्या दिवशी मरशील. हे ऐकल्यानंतर त्यांनी विचार केला परीक्षित राजाने, आता 7च दिवस फक्त आपल्याकडे आहेत, आता आपण जास्त ह्या संसारामध्ये राहणार नाही. तर ह्या 7 दिवसामध्ये माझा उद्धार कसा होईल, मला सद्गती कशी मिळेल, मला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, याची त्यांना हे निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली. आणि ते असं करता करता त्यांना शुकदेव मुनी भेटले आणि त्यांनी सांगितलं, तू भागवत कथा आहे, त्या सगळ्या भगवंताचं वर्णन आहे, जेवढे भगवंताचे अवतार झाले त्या सगळ्यांचं वर्णन आहे. कशा मार्गाने ह्या कलियुगामध्ये चाललं पाहिजे, कशी उपासना केली पाहिजे, कसं ज्ञान मिळवलं पाहिजे, सद्गुरूंची भक्ती कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्यांच्या विषयी त्या भागवतामध्ये आहे. आणि ते शुकदेव मुनींनी 7 दिवसामध्ये त्या परीक्षित राजाला समजावून सांगितलेल्या विषय. जसे जसे एक एक दिवस कमी होत गेला तसा तसा परीक्षित राजाच्या चेहऱ्यावर तेज वाढत चाललं. का, त्याला आत्मज्ञान होऊ लागलं. त्याची मरणाची जी भीती आहे, जी काय मनात जी काही थोडी बहुत असेल ती संपूर्ण नाहीशी होत चालली, भीतीच नाहीशी होत चालली. कारण ते शुकदेव मुनींनी त्याला ज्ञान दिलं. अरे आत्मा हा सगळ्याच्या पलीकडे आहे, त्याचं ज्ञान करून दिलं शुकदेव मुनींनी. ते सगळं हे जे ज्ञान आहे ते त्यांना कुठल्या श्रवण भक्तीतून मिळालं. म्हणजे त्यांनी सांगितलं, ज्यांनी ऐकलं, ही श्रवण भक्ती झाली. आणि या श्रवण भक्तीतून परीक्षित राजाचा उद्धार झाला. तर हे कशाचं, हे श्रवण भक्तीचं महात्म्य आहे. आता आपण या ठिकाणी श्रीराम कथा 9 दिवस आहे. आणि खरोखरच या अमरावतीकरांचं फार मोठं भाग्य आहे. असे कथाकार फार दुर्मिळ मिळतात का, अत्यंत दुर्मिळ आहे. कथा करणारे पुष्कळ मंडळी आहेत, परंतु असं व्यवस्थितपणे सांगणारे, शास्त्राचा आधार घेऊन सांगणारे, अध्यात्माचा आधार घेऊन सांगणारे मंडळी फार कमी असतात. नुसते रामकथा ऐकायची नाहीये, तर त्या रामकथेमध्ये जे प्रसंग रामाचे करून घडलेले आहेत, या प्रसंगाच्या मागे आध्यात्मिक अर्थ काय आहे, तर हा आपल्याला वैद्यशास्त्रींनी बरोबर सांगितलं. आणि हे सामान्य व्यक्ती नाही, बरोबर. जगन्नाथपुरीचं जे पीठ आहे शंकराचार्यांचं, ते हे पुढे हे उत्तराधिकारी तिथे होणार आहे. तर त्यांना आता त्यांच्या गुरुदेवांनी ब्रह्मचारी दीक्षा दिलेली आहे. ते काही वर्षानंतर ते पण पुढची दीक्षा देतात.
तर हे अत्यंत मोठे विद्वान आहे, शास्त्री आहे, शुचिरभूत आहे, ते आपण सर्वांनी पाहिलंच असतं. तर हे खरोखरच अमरावतीकरांचं भाग्य आहे. त्यांच्या मुखातून आपण हे श्रवण केलं. त्यांचं नाव जे आहे आध्यात्मिक नाव निरंजनानंद ब्रह्मचारी असं नाव आहे. तर त्या नावाप्रमाणेच ते आहे. आणि ते पहा त्या रामकथेमध्ये किती रंगोळ्याने व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा प्रेरणा करून सांगतात. शास्त्र काय प्रत्येक ठिकाणी राम असे का वागले, याच्या पाठीमागे काय भावार्थ आहे, काय अध्यात्म आहे, ते त्यांनी बरोबर यथार्थपणे व्यवस्थित सांगितलं. तर हे सगळं श्रवण झालं. श्रवण आहे तर ह्या श्रवणातून आपल्याला बरंचसं ज्ञान प्राप्त होत असतं. आता हे नामस्मरण आहे, पण नामाचं महात्म्य काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. नामाचं महात्म्य न कळता जरी नाम घेतलं तरी त्याचा लागते छोटं त्याला काय कळत नाही. परंतु जर चुकून जर तिथे हात लागला तर त्या भात्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला नामाविषयी जर काही जरी कळलं नसलं, काही माहिती नसली तरी सुद्धा नाम घेतलं तर ते नामाचं काम ते आपलं आपोआप बरोबर करत असतं. नाम घेणाऱ्यांना ते नाम सद्गतीकडे घेऊन जात असतं, सगळ्या पापांच्या पासून मुक्त करत असतं आणि ते नाम त्याला आत्मज्ञानाच्या शिखरावर घेऊन पोहोचवतं. हा नामाचा महिमा आहे. म्हणून नामस्मरणाचा अर्थ आपल्याला कळो न कळो आपण सतत नामस्मरण करत राहतो. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांच्या गिरीवर रामनामे नासती. एवढा ह्या रामनामाचं महत्त्व आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी याच्यावरती पूर्ण एक समासच देऊन ठेवलेला आहे. आपण काय करतो, नामस्मरण करत असतो आणि काहीतरी संकट आलं तर आपण ज्योतिषांच्याकडे जायला की कोणातरी विचारूया की आमच्या घरी असं का होतंय, आमच्याकडे काय चुकतंय, काय नाही वगैरे. मग ते आपण त्याच्याकडे जात असतो आणि माहिती गोळा करत असतो, काय केलं पाहिजे, काय नाही वगैरे. आणि समर्थांनी काय सांगितलंय, नामे छेडे चेतके नासती, नामे विघ्ने निवारती, नामे विषबाधा आरती. सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तरी सुद्धा लोक नामस्मरण करणाऱ्या साधकांना सुद्धा असं बदल वाटतं, मोठं संकट आलं की आमच्यावर कोणी काय करणी केली का, आम्हाला काय बाधा आहे का, आमच्याकडे काय गुरुस्वामी गुरुदेव काय आमच्यावर वृत्त झाले का, आमच्याकडे काय चुकलं आहे. तर असं मनामध्ये येता कामा नये. जो नामस्मरण करतो त्याच्या मनात यायलाच नको की माझ्या कोणी करणी केली का, कोणी बाधा केली का. असं जर मनात येत असेल तर आपण नामस्मरण बरोबर करत नाही हे समजायचं. आपल्याला मोठ्या प्रसंगात भीती निर्माण झाली मनामध्ये तर तेव्हा समजायचं आपलं नामस्मरण व्यवस्थित चाललेलं नाही. सद्गुरू आपण साक्षात परब्रह्म म्हणतो. ब्रह्मा विष्णू महेश सगळं सर्व काही तेच आहे, साक्षात परब्रह्म आहे. तर मग आपण त्यांना शरण गेल्यानंतर मग चिंतेचा विषयच राहत नाही. प्रारब्धाने सुखदुःख येतातच, ते कोणाला येत नाही, सगळ्यांना येतात. श्रीरामचरित्र आपण आता 9 दिवस ऐकलं, त्याच्यामध्ये रामावरती किती मोठे प्रसंग आले आहेत आपण पाहिलं नाही. देवदेवतांना सुद्धा ते प्रारब्ध वगैरे भोग कळत नाही. तिथे सामान्यांची काय गती आहे. त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं आपल्या समोर. रामाने, श्रीकृष्ण परमात्म्याने, पांडवांनी, ऋषीमुनींनी, जे जे महान झाले त्यांनी सर्वांनी करून दाखवलं आपल्या समोर की सुखदुःख हे प्रत्येकाला येतच असतं. परंतु आपण आत्मज्ञान जर मिळवलं तर ह्या सुखदुःखाचं काहीही वाटत नाही. हे सगळ्या ऋषीमुनींनी दाखवून दिलेलं आहे, सगळ्या देवतांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणून केवळ नामस्मरण करत राहायचं. नामस्मरण केलं की आपलं मन आपोआप बलवान होत असतं. म्हणजे काय आहे, संतांचे चरित्र आपण वाचा, त्या संतांच्या चरित्रामध्ये असे काही प्रसंग येतात ना की आपल्याला खरोखरच काही कळत नाही. एवढे मोठे संत हे असे का वागतात, अज्ञानासाठी का वागतात. त्यांच्या प्रसंगाला ते भीती निर्माण त्यांना झाली असं दिसतं सगळ्यांना, ते घाबरलेले आहेत. असं का, त्यांचं जे चरित्र असताना त्या लीला असतात, त्या लीलांच्या मधून ते आपल्याला काहीतरी विशेष शिकवतात. गोंदवलेकर महाराजांच्या सुद्धा बरेच असे काही प्रसंग आले होते. एक काहीतरी त्यांची केस होती कोर्टामध्ये साताऱ्याच्या, आणि तर तेव्हा ते आपल्या वकिलाला काय म्हणजे, अरे पहा हे केस बरोबर लढवा बरं माझ्या बाजूने वगैरे.
तर लोकांना काय वाटायचं, अरे महाराज एवढे मोठे आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी साक्षात राम म्हणजे मारुतीच्या अवतारावर मिळतात आणि असं इथे भिंतीत दाखवतात, हे कसं काय आहे? तर हे जे आहे संतांची लीला असते. संतांच्या लीला ज्या आहेत ह्या अंतर्मुख होऊन त्याचा विचार करायचा असतो. अंतर्मुख होऊन विचार केल्याशिवाय त्या संतांच्या लीला आपल्याला आकलन होणार नाही. म्हणून संतांच्या लीला जर आपल्याला आकलन करून घ्यायच्या असतील तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. आत्मज्ञान जे आहे हे आत्मज्ञान अत्यंत सूक्ष्म आहे. ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपली बुद्धी ही सुद्धा अत्यंत सूक्ष्म व्हायला पाहिजे. ते सूक्ष्म बुद्धी झाल्याशिवाय आपल्याला ते आत्मज्ञान गवसणार नाही, ते सापडणार नाही, मिळणार नाही. तर हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अर्थात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला ह्या नवविधा भक्तीच्या चाकोरीतून जावं लागेल. आणि आता आपण जे काही आता या ठिकाणी 9 दिवसामध्ये नामस्मरण केलेलं आहे, तर हे नामस्मरण कशासाठी केलेलं आहे? श्रीराम कथा आपण या महापुरुषांच्या मुखातून आपण ऐकली, हे कशासाठी ऐकली, याचा पाठीमागील उद्देश काय आहे, हे सगळं आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. श्रीराम कथा आपण 9 दिवस ते 4-4 तास बसून ऐकली, एवढे आपण परिश्रम घेतले, पाठीचे ताट करून आपण बसलो किंवा काय वगैरे. पण हे कशासाठी एवढं आहे, काय आहे? पाठ असे ताट का करायचे म्हणतात? ते ताट तुम्ही एकदा प्रयोग करून पहा. केवळ फक्त 5 मिनिट असं शांत ताट तुम्ही जप करायचं, ताट हे ठेवून मनका वगैरे, तर तेव्हा आपल्याला एक सत्वगुण वृद्धी झाल्याचे वाटेल मनामध्ये. आपलं मन जे आहे सत्ववृत्तीनं वाढत चाललेलं आहे. आपोआप आपल्याला त्याचा अनुभव येईल आणि मन आपोआप सूक्ष्म होत जात असतं. म्हणून आपल्या ज्याप्रमाणे शरीराची शक्ती असेल त्याप्रमाणे व्यवस्थित मांडी घालून शांततेने नामस्मरण करण्याचा अभ्यास करायचा. आपण भोजन करतो, भोजन एका ठिकाणी बसून जे करत असतो व्यवस्थित ताट पाट पाणी वगैरे घेऊन, आणि जर फिरत फिरत आपण खात राहिलो, त्या दोन्हीमध्ये फरक आहे. तुम्ही इकडे तिकडे बाहेरच्या पार्ट्यांना वगैरे जात असता, लग्नामध्ये वगैरे, तेव्हा तुम्ही उभ्या उभ्याने खाता, आपल्या हाताने घेता वगैरे खाता वगैरे, खरकट वगैरे जाऊन काही विचार वगैरे करतो. परंतु अन्न ते शुद्ध पवित्रतेने जर बनवून गेलं आणि आपण जर जेवायला बसतो व्यवस्थित पद्धतीने मांडी घालून, तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक असतो मनाला विचारायचं. आपल्या मनालाच विचारायचं की तसं भोजन करत असताना कसं वाटतं आणि असं भोजन करत असताना कसं वाटतं. शास्त्राने जे काही नियम घातलेले आहे ते आपल्याला सद्गतीकडे जाण्यासाठी घातलेले आहे. आपण या 9 दिवसामध्ये किती शास्त्र आहेत, त्या शास्त्राला विसरून जाऊ नका. ह्या कालमानानुसार जितकं पाळता येईल तेवढा पाळण्याचा प्रयत्न करायचा. शास्त्र जर आपण पाळलं तर त्यात आपलंच कल्याण आहे. वैद्य सांगतात की तुम्ही हे औषध घ्या, हे पथ्य पाळा, ठीक आहे, वैद्याने आपल्याला सांगितले, पण त्या रोग्याने जर ऐकलं तर कल्याण कोणाचं आहे? त्या रोग्याचंच कल्याण आहे. ते वैद्य सांगतात त्यांचं त्यात आहे का? काही नाही, ते तुमचं उद्धारासाठी तुमच्या कल्याणासाठी सांगतात ते. म्हणून वैद्यांनी जे काही आपल्याला औषधं पथ्य सांगितलेलं असतं ते जर रोग्याने जर पाळलं तर त्यात कल्याण रोग्याचंच आहे. त्याचप्रमाणे संत महामुनी जे असतात, ऋषी वगैरे, यांनी जे काही शास्त्र रचना करून ठेवली आहे, यांनी अत्यंत सूक्ष्मपणे त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे ते मानवी बुद्धी नाही, मानवी बुद्धीतून हे शास्त्र निर्माण झालेलं नाही. तर हे जे आहे अपौरुषय आहे. ते ऋषीमुनी एका विशिष्ट अवस्थेमध्ये जाऊन त्या अवस्थेतून ते लिहून ठेवलेलं आहे. आणि असं शास्त्र जे आपण जर वाचलं, नेहमी श्रवण त्याचं जर केलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर बरेच मंडळी काय म्हणतात की आम्हाला सध्याच्या ह्याच्यामध्ये तितकं शास्त्र पाळता येत नाही, पण खरोखर आपण अंतर्मुखून विचार करायचा, खरोखरच आपण पाळू शकतो की नाही याचा विचार केला पाहिजे. असा जर विचार केला ना तर पाळणाऱ्याला कुठेही पाळता येतं. त्याचे मनापासून इच्छा पाहिजे की मला हे शास्त्र पाळायचं आहे, असा जर विचार केला तर तो निश्चितच पाळेल आणि त्यात ते सुलभ जाईल, त्याची आत्मोन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आता शास्त्रामध्ये काय सांगितले, संध्या केल्याशिवाय ब्राह्मणाला बाकीचं कर्म करण्याचा अधिकारच नाही.
आणि संध्या केल्यानंतर एक मन अत्यंत अंतर्मुख होतं, सूक्ष्म होत असतं. सूक्ष्म होत असतं, त्याच्यामध्ये एक शक्ती संचारते आणि त्याच्यानंतर तो जो काही कार्य करत असतो ते कार्य अलौकिक होत असतं. आपल्याकडे कोणी ब्राह्मण जर समजा आले पूजेला किंवा कशाला वगैरे, त्यांना म्हणजे विचारा तुम्ही की आपण संध्या केलेली आहे का, प्रेमाने विचारा. कारण हल्लीचा काळच असा आलेला आहे की गुरूंनाच आठवण करावी लागते की बाबा संध्या केली आहे का. हे सगळ्यांना शिकवणारे मंडळी असतात, तर त्यांना म्हणजे ब्राह्मणांनी खरंच हे लक्षात ठेवून केलं पाहिजे. संध्या केल्याशिवाय पुढे पाऊल टाकूच नाही. संध्येला अत्यंत महत्त्व आहे. आपले जे काही रीतिरिवाज आहेत ते सुद्धा का करायचे असतात, तर आपण या 9 दिवसामध्ये बरंच श्रवण केलेलं आहे. तर हे श्रवणाचं विसर होता कामा नये, त्याच्यावरती मनन केलं पाहिजे. श्रवण मनन निजिध्यास, प्रचितीने बांधता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची निरगी, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. तर या ओळीवरती आपण अभ्यास केला पाहिजे. जे काही आपण 9 दिवस इथे श्रवण केलेलं आहे, तर हे श्रवण विसरता कामा नये. रात्री झोपल्यानंतर थोडासा विचार करायचा की आज आपण तिथे काय श्रवण केलं, आपण काय काय ऐकलं. ते संपूर्ण आपल्याला आठवणार नाही सुरुवातीला, परंतु ह्या श्रवणाचे मनन करण्याची जर आपली सवय झाली तर आपल्याला बराचसा भाग आठवणार नाही असं होणार नाही. पण आपण मनापासून हे केलं पाहिजे, आत्मप्रेरित होऊन केलं पाहिजे. आत्मप्रेरित होऊन केलं तर आपल्याला बरोबर ते आठवेल. आता पहा, आपले श्रवण म्हणजे आपली जी स्मृती जी आहे सगळ्यांची चांगली आहे, कोणाची कमी जास्तच नाही, सगळ्यांनी चांगली आहे. ईश्वराने सगळ्यांना स्मृती चांगली दिलेली आहे. म्हणजे पहा, संसारामध्ये काहीतरी कारणावरून आपापसात काही भांडणं होतात आणि 5-6 वर्षांनंतर त्या भांडणाची जर आपण फाईल उघडली तर आपल्याला सगळं आठवेल. ते त्या भांडण चालताना आपल्याला ते काय म्हणाले, काय नाही वगैरे सगळं इत्तमभूत आपल्याला आठवतं. हे काय होतं, कारण आपलं आयुष्य त्याच्यामध्ये गेलं. आपण ते मनापासून लक्ष ठेवत असतो तिकडे की तो काय म्हणाला, हा काय म्हणाला. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्मरणामध्ये ठेवत असतो आणि ती आवड आहे, तिकडची प्रपंचातली आवड आहे, त्या गोष्टींची आपल्याला आवडायची सवय लागलेली आहे. तर तशीच जर सवय भगवंताच्या नामाची लागली, भगवंताच्या मार्गाची लागली, हे श्रवण भक्तीची जर सवय जर आपल्याला लागली तर आपलं बरंच मोठं काम होतं. आता पहा, हे शास्त्रीय विद्वान पंडित मंडळी किती कष्ट करून अभ्यास करून ते ज्ञान मिळवतात आणि ते आपल्याला व्यासपीठावर बसून सांगतात. 2 तासामध्ये आपल्यासमोर कितीतरी ते ज्ञान समोर ठेवतात. याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी जे काही कष्ट केलेले असतात ते आपल्याला 2 तासामध्ये तिथे बरंच सांगून जातात. आपल्याला काही करावं लागत नाही, फक्त एकाग्र चित्ताने श्रवण केलं पाहिजे. आणि एवढ्यासाठी श्रीराम कथा होती. श्रीराम कथा, श्रीराम प्रभू कसे राहिले, त्यांचं आचरण कसं होतं आणि त्याच्या पाठीमागे अध्यात्म काय घडलेलं आहे प्रत्येक प्रसंगा पाठीमागे, हे आपण आता ह्या 9 दिवसात ऐकलेच आहे. बरं, त्याच्यामध्ये आपण प्रसंग पाहिले प्रत्यक्ष चाक्या वगैरे. तर हे कशासाठी करतात, तर ते आपल्या मनावरती रामकथा बिंबावी म्हणून. ते प्रसंग पाहिल्यानंतर ते मनावरती आणखीन काहीतरी प्रभाव करून जातात ते प्रसंग. पण तेवढ्यासाठी ते प्रसंग पाहायचे असतात. आणि ते प्रसंग पाहत असताना इथे ते मनुष्य आहे अशी बुद्धी आपण ठेवायची नाही, त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहायचं नाही. इथे राम उभे राहिले, राम सीता आहे, तर खरोखरच राम सीता या रूपामध्ये इथे आलेली आहे. लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे सगळे जे आलेले आहेत तर या प्रत्यक्ष ते आलेले आहेत. अशी भावना आपली प्रगल्भ व्हायला पाहिजे. परमार्थामध्ये श्रद्धेला, भावनेला अत्यंत महत्त्व आहे. भावना जितकी आपली प्रगल्भ होईल, आपली जर भावना प्रगल्भ झाली की खरोखरच या झाकीमध्ये राम सीता हे खरोखर प्रत्यक्ष इथे बसलेले आहे, अशी जर आपली भावना जर झाली तर आपल्याला त्यांच्यामध्येच राम दिसतील. म्हणजे भगवंत हा भावनेमध्ये लपलेला आहे. तो दगडामध्ये, मातीमध्ये, मृत्तिकेमध्ये नसून तो भगवंत आपल्या भावनेमध्ये आहे.
तर ही भावना कशी प्रगल्भ होईल हे आपण पाहायला पाहिजे. भावना ही परमार्थात अत्यंत महत्वाची आहे. गोंदवलेकर महाराजांचं आपण चरित्र वाचा तर ते रामासमोर उभे राहायचे ना, तर ते मूर्ती म्हणून पाहत नव्हते, साक्षात सजीव राम तिथे उभे आहे असं समजून ते त्यांची पूजा दर्शन सगळं घ्यायची, पूजा करायची. ही भावना आहे. म्हणून अशा या भावनेतून महाराज त्यांच्याकडे पाहायचे. मग राम तसेच महाराजांच्याकडे पाहायचे. एकदा काय झालं होतं, महाराजांना खूप ताप आलेला होता. ते आपल्या शयन कक्षामध्ये झोपलेले होते. ताप खूप होता. ते कणत होते आणि तिकडे रामाच्या समोर रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम याचा अखंड पहारा चाललेला होता. झांज बाजून पहारा म्हणजे एकानंतर एकानंतर उभं राहायचं, एक तासाला हे रघुपती राघव म्हणायचं. असा त्या काही पहारा चाललेला होता. तर एक पहारा करणारा जो होता तर त्यांनी पाहिलं रामाकडे, सहज त्यांची नजर गेली तर त्या दगडाच्या मूर्तीतून असं पाणी येत होतं, अश्रू येत होते. त्यांच्या अंगावर एकदम शहारे आले, हा काय चमत्कार आहे. तर एकदम ते महाराजांच्याकडे गेले खोलीमध्ये आणि महाराजांना सांगितलं की महाराज, रामरायाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. महाराज असं का म्हणाले. एकदम उठले महाराज, एकदम उठले आणि महाराज शास्त्र सुद्धा खूप पाळायचे. एकदम त्यांनी ते सोळ्याची लंगोटी वगैरे घातली, गाभाऱ्यात गेली, एक रुमाल घेतला आणि रामाच्या कानावरचे अश्रू पुसत पुसत म्हणाले की रामा, मला ताप आला म्हणून तू रडतोस का. आता मला ताप करू होईल म्हणाले. तर ते रामाला म्हणाले, रडू नकोस म्हणाले, हा ताप कमी होईल म्हणाले. असं म्हटल्याबरोबर त्या रामाचे अश्रू आपोआप थांबले. आणि नंतर मग महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्या रामावरती दुधाचा अभिषेक केला पवनाचा. आणि ते म्हणाले, ही गोष्ट कुठेही बाहेर सांगू नका. पहा संतांचं काय जीवनचरित्र आहे. आपल्याला थोडासा काही अनुभव आला तर आपण लगेच सगळीकडे सांगून गोगाटा करत असतो, सगळ्या सांगतात वेगळे तिकडे. परंतु हे संत महापुरुष ते म्हणाले ही गोष्ट बाहेर कुठे कळून देणार नाही. परंतु ती गोष्ट लपली नाही. ते टिळकांनी जो केसरी तेव्हा केला होता प्रकाशित, त्या केसरीमध्ये ही गोष्ट आलेली होती. तर याच्यातून आपल्याला काय शिकायचं, भगवंताच्या प्रती आपली भावना कशी असली पाहिजे. पहा महाराज म्हणाले, 100 नंबरी जर भावना असेल तर दगडामध्ये सुद्धा सजीवपणा येतो. प्रत्यक्ष राम तिथे उभे आहे अशी महाराजांची भावना होती. तर ह्या ठिकाणी जेव्हा झाकी जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा एक मनोरंजन किंवा करमणूक पण नाही पाहिजे. अध्यात्म दृष्टिकोनातून भक्ती मार्गाच्या नजरेतून पाहायचं आहे. अरे ते राम आलेले आहे, वनवासात कसे राम फिरत असतील, पायामध्ये काही सुद्धा नाही, टाके पोचत असतील, रस्त्याला किती जंगल लागले असेल, वाघ सिंह वगैरे सगळे लागले असतील. अशा ह्याच्यामध्ये हा राजा रामचंद्र आणि त्याची आणखी माता एवढ्या म्हणजे ऐश्वर्यात राहिलेले परंतु वनामध्ये चाललेले आहेत. तर अशी भावना तेव्हा आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. हे प्रसंग पाहून आपल्या अंगावरती रोमांच यायला पाहिजे, डोळ्यातून अश्रू यायला पाहिजे. हे असं झालं तर परमार्थ सफल आहे. तर हे सगळं आपण एका स्टेजवरती करतो, हे सगळं सफल आहे, नाही तर काय आहे त्याच्यात काही अर्थ. तर हे भावना वाढीस लागण्यासाठी भगवंताचं नामस्मरण सतत घेत गेलं पाहिजे. पहा महाराजांचं रामाचं किती ऐक्य होतं, किती सच्च भक्ती, आत्मनिवेदन भक्ती पहा कशी होती त्यांची. एकदा काय झालं तर एक योगी होता, खूप लांबचा योगी होता. तो योगी आपल्या त्या ध्यानावस्थामध्ये योग क्रियेने गोंदवलेला आला. त्यामुळे चला आपण महाराजांचं दर्शन करूया, तिथल्या रामाचं दर्शन करूया. मग तो गोंधळाला आला योग मार्गाने. देह त्याचा तिथेच होता, योग क्रियेत तो त्या सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी आला. त्यावेळेला महाराजांची स्वारी गिरवी म्हणून गाव आहे, तिकडे बत्ताशा घोडा घेऊन गेलेली होती. इकडे आले महाराज, त्यांना दिसले नाही. तिथे रामाचं दर्शन घेतलं तर तेव्हा राम काय म्हणाले महाराजांना,
पहा हे ऐकण्यासारखं आहे. तर तेव्हा राम त्या योग्याला काय म्हणाला? अरे म्हणाले, माझं तू दर्शन घेतो आहेस, परंतु खरा राम जो आहे तो गिरवीला गेलाय म्हणाले. गिरवी नावाचं गाव आहे, त्या गिरवीला गेलेला आहे म्हणाले. मी त्याच्या जागेवर फक्त उभा आहे म्हणाले. काय त्यांची भक्ती आहे पहा. या संतांच्या चरित्रातून भक्ती शिकली पाहिजे. ते अर्चन कसं करायचं असतं पहा, भक्ती कशी म्हणजे पूजा कशी करायची असते. एकदा धुनीवाले दादांची स्वारी त्यांच्या जमातीमध्ये होते, नर्मदा परिक्रमेमध्ये. ते गौरी शंकर त्यांचे गुरु धुनीवाले दादांचे. तर त्याच्या जमातीमध्ये नर्मदा परिक्रमेत गेले होते. यांना ब्रह्मचारी म्हणून ठेवलं होतं आपल्या याच्यामध्ये पूजेसाठी. तर ते देवाची पूजा बालब्रह्मचारी करायचे. वय फार लहान होते, हे पूजा करायचे. एक दिवशी ते पूजेला बसले. मोठे जे तामण घेतले त्यात सगळे देव ठेवलेले, फरात भरून देव होते ते त्या आखाड्यातले, आणि ते पूजा यांच्याकडे होते. ते पूजा करताना त्यांच्या मनामध्ये सहज एक विचार आला, डोळ्यातून त्यांच्या अश्रू आले आणि म्हणाले, आपण नर्मदा माईमध्ये किती स्नान करत असतो मुक्तपणे. खूप आपण गोते लावतो, हे करतो, ते करतो, पुष्कळ यथेच्छ स्नान करत असतो, पोहतो त्याच्यामध्ये, उड्या मारतो, आनंद घेतो नर्मदेचा. आणि म्हणाले, ह्या देवांना ह्या परातीमध्ये स्नान झाल्याचं त्याला खूप हे झालं, मला थोडंसं वाईट वाटलं. आणि ते म्हणाले देवांना, हे भगवंता देवा, आता असं करा, माझ्याबरोबर नर्मदेवरती चला. ती परात घेतली त्यांनी, नर्मदा किनाऱ्यावरती आले आणि ती परात त्याचे देव सगळे असे नर्मदे हर कोणाचा भिरकावून गेले सगळे. तेव्हा तुम्ही आता पुढे याच्यामध्ये खूप स्नान करा, यथेच्छ स्नान करा म्हणाले. जेवायला खूप अवकाश आहे म्हणाले. ही सकाळची वेळ, 12 वाजता आरती होईल तिथे. तर ते म्हणजे तुम्ही आता पुष्कळ स्नान करा, जेवायची वेळ झाली की मग मी तुम्हाला घ्यायला येतो म्हणाले. नंतर तिकडे गेले. झालं दुपारी 12 वाजता भोजनाची वेळ झाली. काय भक्ती असते पहा. या संतांच्या चरित्रातून भक्ती शिकायची कशी पहा. तर ते 12 वाजताची वेळ झाली. ते पुजारी जे असतात ते नैवेद्य घेऊन आले इकडे आणि ते तिथे ठेवलं. आणि ते पाहताय त्यांना आवाज दिला यांना, धुनीवाल्या ब्रह्मचारी कुठे आहे. तर इकडे पाहतात दुसरी का बाजूला ते बसली होती. आणि ते म्हणाले, देवाची वेळ झालेली आहे, इथे जागेवरती देवावर काय दिसत नाही, नैवेद्यार्पण करायचं आहे. हो म्हणाले, ते देव सगळे नर्मदेवरती स्नानाला गेले म्हणजे आज. तर मी त्यांना घेऊन त्यांना मी बोलावून आणतो म्हणाले, त्यांना नैवेद्यार्पण करा. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. अरे देव नर्मदेत गेले म्हणजे काय केलं, काय केलं म्हणजे काय नाही, मी असे परत घेऊन गेलो तिथे. त्यांना आज सगळ्या सोडून दिलं म्हणजे तुम्ही स्नान करा, 12 वाजता तुम्हाला काय नाही असं का म्हणाले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तुम्ही हे कसं काय शक्य आहे, काय आहे. काही मंडळी त्यांना वेड्यात काढलं. आणि ह्याचा काय तर हा वेडा दिसतोय थोडासा. त्याच्यावर सगळे व्हिडिओ पाहायला तिथे. गौरी शंकर महाराज त्यांचे जे गुरु होते ते आत्मज्ञानी होते. त्यांनी बरोबर ओळखलं याची काय लिहिलं आहे. ते शांत फक्त बसले ते. आणि बाकीचे साधू मंडळी त्यांच्याबरोबर गेले, नर्मदे होते. आणि धुनीवाल्या दादांनी काय केलं, ते परत घेऊन असे उभे राहिले त्या ठिकाणी आणि सगळ्या देवांना बोलावलं. चला आता देव जेवायची वेळ झालेली आहे, आता स्नान मुहूर्त घ्या, ह्या परातीत येऊन बसा, चला आता भोजनाला असं म्हणाले ते. आणि काय चमत्कार आहे, सगळे देव त्या परातीमध्ये येऊन बसले. मग ह्या धुनीवाल्या दादांनी ती परात घेतली आणि त्या आपल्या त्या आखाड्यामध्ये आले आणि सगळे साधू चकित होऊन पाहू लागले. आणि तेव्हापासून ह्यांची कीर्ती वाढत जाईल. आणि ही काय अलौकिक मूर्ती आहे, सामान्य नाही. तर हे अर्चन होती पहा, काय दिव्य आहे. एकदा काय झालं होतं, वेणास्वामी मिरजेची गोष्ट आहे, मिरजेच्या मठातली गोष्ट आहे. समर्थ रामदास स्वामींची पट्टशिष्य, तिची सुद्धा भक्ती पहा, काय अर्चन भक्ती आहे. तर एकदा काय झालं होतं, समर्थांची स्वारी मुद्दाम अकस्मात तिथे आली. त्या पूजेच्या वेळेला तिथे आली. जय जय रघुवीर समर्थ म्हणाली. समर्थांचा आवाज ऐकल्याबरोबर वेणा धावत धावत तिथला पूजेचा तांब्यातून बाहेर धावतच आली. आणि समर्थांना साष्टांगानुसार घातला. त्यांच्या पायावरती ते हे घातलं, पाणी ओतलं, वाहिलं पाणी. भक्तिभावाने तुम्ही तिथे पूजावर केली. तेव्हा समर्थ म्हणाले, अगं वेणा, हे जो तू घागर आणलेली आहे साधून पाण्याची छोटी घागर वगैरे, ते देवाच्या पूजेतले असेल ना. अगं मग हे पाय घ्यायला कशाला आणलं इथे पहा. तर ते म्हणाले, गुरु साक्षात परब्रह्म.
ब्रह्मा विष्णू महेश सगळे आपल्याच चरणी आहे. म्हणजे पूजा करताना ही भावना पाहिजे. म्हणजे आपला खरा देव तिथे आलेला प्रत्यक्ष सजीव, ही भावना त्याची. समर्थ रामदास स्वामींना त्यावेळेला निरुत्तर व्हावं लागलं. भक्ताच्या समोर हार खावी लागली. एकदा असाच एक प्रसंग होता. भक्ताच्या पुढे देवाला हार खावे लागते. पराभूत होतात काय वेळेला. एकदा काय झालं होतं, प्रल्हाद महाराजांची स्वारी जालन्याला होती राम मंदिरामध्ये. हे फार अत्यंत शास्त्र शुद्ध वागणारे महापुरुष तंत्र. रोज स्नान संध्या वगैरे रामाची पूजा अर्चा सगळं काकडात सगळं करायचे. तर ते राम मंदिरामध्ये आत गाभाऱ्यामध्ये होते. रामाला तुळसमध्ये त्यांनी वाढली आणि तिथून ते बाहेर पडले. गाभाऱ्यातून बाहेर आले, तीर्थमंडपात समोर आले. त्या ठिकाणी तिथे त्यांचे भक्त एक भक्त उभी होती. ते प्रल्हाद महाराज त्या गाभाऱ्यातून बाहेर आल्याबरोबर तिने त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. तर तेव्हा ते एकदम रागाने काय म्हणाले, अगं हे काय करतोस तू म्हणाले. एका बाजूला रामानंद महाराजांचा फोटो होता, एकीकडे गोंदवलेकर महाराजांचं हे आणि मागे श्रीराम प्रभू. अरे म्हणजे इथे हे सगळे असताना त्यांच्यासमोर मला असं का करतेस. ते म्हणाले, तुमच्यासाठी ते दैवत आहे, तुमच्यासाठी ते तुमचे जे सद्गुरू आहे, पण आमचे तुम्ही सद्गुरू नाही का, आम्हाला तुम्ही भगवंत आहात. असं म्हटल्याबरोबर प्रल्हाद महाराजांना काही उत्तर देता आलं नाही. एक भक्तीची एक लीला मस्ती वेगळीच असते. भक्तीचा आनंद घ्यायचा असतो, त्याच्यामध्ये भगवंत सुद्धा हरवून जात असतो. आणि भगवंत हा आपले नियम सुद्धा भक्ताच्या प्रेमासाठी बोलत असतो. आपण अनेक पुराणं वगैरे ऐका, वाचा, श्रवण केलीच आहे तुम्ही. तर याच्यामध्ये भावनेला अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे प्रल्हाद महाराज म्हणाले, आहे माझे सद्गुरू इकडे आहे, त्यांच्या बाजूला काय तिकडे मागे राम आहे, इकडे मोठे महाराज इकडे आहे, असं वगैरे. ते थोरले महाराज ते गोंदवलेकर महाराजांना म्हणायचे, तर त्यांचं इकडे आहे तिकडे हिंसा आहे, अशा ठिकाणी असं नाही केलं. परंतु त्या भक्तांनी जेव्हा सांगितलं तेव्हा ते शांत राहिले. तर ह्या संतांच्या चरित्रातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या असतात. आज्ञापालन कसं करावं, दास्य झाल्याशिवाय आज्ञापालन सुद्धा होत नाही. आज्ञापालन कसं करायचं असतं हे खरोखरच एकनाथ महाराजांच्याकडून शिकावं. अनेक संत मंडळी झाले, अनेक झालेले आहेत, परंतु एकनाथ महाराजांचं आपण जरूर चरित्र वाचा. त्याच्यामध्ये नाथांनी आपल्या सद्गुरूंची काय भक्ती केलेली आहे ते वाचा. म्हणजे अंगावर शारे येतील असं त्यांचं दिव्य चरित्र आहे. ते बालपणे त्यांचे आई वडील निवर्तले गेले, पोरके झाले, तर त्यांच्या त्या आजी आजोबांनी यांचा सांभाळ केल्यानंतर, आई वडील गेल्यानंतर आजी आजोबांनी सांभाळ केला. आणि घरामध्ये रोज कथा कीर्तन पुराण हे नेहमी चालायचं. तर याचा परिणाम ह्या बाल एकनाथांच्यावरती झाला. पूर्वजन्माचे संस्कार काही दिव्य होते, आई वडिलांचे संस्कार, आधी त्या जन्मातले ते कथा कीर्तन प्रवचन ते ऐकत होते, श्रवण करत होते. ते पुराणिक नेहमी सांगायचे सद्गुरूंचं महत्त्व काय आहे, त्या पुराणामध्ये सांगायचे होते. एकदा काय झालं, प्रत्येक गोष्टीला वळण येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं. मार्ग मिळण्यासाठी वळण येतं ना, ते वळण येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं. तर एकनाथ महाराजांच्यामध्ये बालपणिक असे प्रसंग घडला. त्या आजोबा कुठल्या तर कारणावरून नाथांना थोडेसे रागावलं, मोठा आवाज करून थोडे रागावलं. नाथांना जरा थोडं हिरमुसते, थोडे नाथ बालच लहान मुलगी होती, ते थोडे हिरमुसते. त्यांचं मन घरात काय लागे नाही आणि ते पुराण जास्तीत जास्त ऐकायला लागले. मग ते पुराणिकांना म्हणाले किंवा तुम्ही जे सद्गुरूंचं वर्णन करत आहात ते मी खूप श्रवण केलेलं आहे, पण हे सद्गुरू राहतात कुठे असे आहेत का आपल्या नजरेमध्ये कोणी, मला सांगा म्हणाले. तर तेव्हा ते त्या पुराणिकांना सुद्धा फार आश्चर्य वाटलं. अरे मी कित्येक वर्षापासून ते पुराणे ते सांगतो आहे, पण एवढ्या वयाचा मुलगा कधी असा विचारायला नाही आला की सद्गुरू भक्ती काय असते, सद्गुरू कुठे राहतात, ते मला भेटतील का वगैरे, तुम्हाला माहिती आहे का, असं आजपर्यंत कोणीही विचारलं नाही. त्यांच्या लक्षात आलं हे काहीतरी अलौकिक काम आहे, सामान्य मुलगा नाही हा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, तसं ते तेवढे हा सामान्य मुलगा नाही. तर त्यांना सांगितलं दौलताबाद म्हणून औरंगाबादच्या जवळ किल्ला आहे, त्या ठिकाणी जनार्दन स्वामी राहतात. साक्षात ते दत्त महाराजच आहेत.
असे त्यांनी प्रशंसा केली. मग ते नाथ म्हणले की मला त्यांचं दर्शन घेता येईल का, मला भेटतील का. आता त्या पुराणिकांनी प्रश्न पडला आणि ते पुराणिक त्यांच्या घरी कथा सांगायला यायचे. यांनी जरा सांगितल्यानंतर कळलं की हा मुलगा माझ्या ऐकण्यावरून गेला तर काय वाईट वाटेल त्यांना. तर त्यांनी काय सांगितलं, हो म्हणाले, पुराणिक म्हणाले काही हरकत नाही तो सांगतो, पण गुपचूप ठेवून त्याला अडवलं. अरे कुठे जातो, कारण त्यांचा राजेशाही सगळा थाट होता. जनार्दन स्वामी हिलेदार होते मोठे, ते त्यांच्याकडे सुद्धा सगळे संरक्षणाची जबाबदारी होती सगळी. तर तिथे गेल्यानंतर त्या पहारेकरांनी अडवलं. तुला एवढासा छोटा मुलगा आहे, तुझे आईवडील कुठे आहेत, बरोबर तुझ्या कोण आलेला आहे. तेवढे माझ्याबरोबर कोणी आलेलं नाही, मी एकटाच आलेला आहे आणि मला स्वामींचं दर्शन करायचं आहे. तर ह्यांना सगळं आश्चर्य वाटलं, एवढा छोटासा मुलगा आणि म्हणतोय मला स्वामींचं दर्शन करायचं आहे आणि बरोबर कोणी सुद्धा आलेलं नाही आणि तेजस्वी मुलगा दिसतो आहे. तर ते म्हणजे तो इथेच बैस आम्हीच सांगतो स्वामी. तर त्यांनी जनार्दन स्वामींना आज जाऊन सांगितले की असा एक मुलगा आलेला आहे द्वारावर आणि तो असं म्हणतोय, काही हरकत नव्हती त्याला घेऊन येणार. हे त्रिकालदर्शी होते जनार्दन स्वामी. त्यांना माहिती होतं हे दत्त महाराजांनीच त्याला आपल्याकडे पाठवलेलं आहे, त्याचं पुढे मोठं कार्य होणार आहे याच्यातून हे सगळं ते जाणून होते. तेव्हा त्याला आत पाठवा म्हणाले. त्याप्रमाणे बाल एकनाथांचे स्वामी आतमध्ये आले. जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं, साष्टांग दंडवत केलं आणि म्हणाले, स्वामी मी आपल्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि मला भगवंताची प्राप्ती, भगवंताचं दर्शन पाहिजे. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान काय आहे याचा मला अनुभव पाहिजे, तो साक्षात्कार पाहिजे. तर जनार्दन स्वामींना लक्षात आलं की अलौकिक मूर्ती आहे, त्या भगवंताच्या इच्छेनेच ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना जेवून घेतलं आणि त्यांना घराची सेवा सांगितली. त्यांच्याकडे हिशोब ठेवण्याची सेवा होती. एकदा काय झालं, हिशोब त्यांना एक पैशाचा हिशोबच लागत नव्हता. ते खूप बेचैन झाले. आपण पाहतो आपला हिशोब किती करोड रुपयाचा जरी घाळा झाला तर एवढं काय वाटत नाही, पण त्यांना एका पैशाची इतकी मनामध्ये खंत लागली, अरे एक पैसा का मिळत नाही, मला मिळायलाच पाहिजे. तर त्यांनी काय केलं, त्यावेळेला विद्युत वगैरे काही नव्हती. त्यांनी अशी बारीक अशी चिमणी लावली होती आणि चिमणीच्या प्रकाशात हे रात्री 1 वाजेपर्यंत ते हिशोब मारत होते. ते 1 पैशाचा हिशोब मिळाल्याबरोबर ही बारस्वारी मोठमोठ्याने टाळ्या वाजवून नाचू लागली. सापडले 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 असं म्हणून इकडे जनार्दन स्वामी जाग. त्यांनी पाहिलं हा मुलगा काय करतो आहे, तर हा आनंदाने सापडले सापडले सापडले. त्याला आत गेले, त्याने विचारलं काय बाळा काय केलं. ते म्हणले की स्वामीजी 1 पैशाचं हिशोब सापडत होता आणि तो मला सापडला म्हणून मला खूप आनंद झाला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं याला जर ते सापडलं तर काय आनंदित होईल म्हणा. ते तत्व जे आहे ते जर सापडलं तर काय आनंद होईल. यम लब्ध्वा जे म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, यम लब्ध्वा चापरम लाभम अन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते. म्हणजे त्या तत्वाची प्राप्ती झाल्यानंतर आणखीन काय मिळावं, आणखी काय आनंद मिळावा असं काही वाटत शिल्लकच राहत नाही. तिथे सुख दुःखाचे प्रसंग येतो, परंतु ते तत्व हस्तगत झाल्यानंतर काही सुद्धा दुःख होत नाही. प्रारब्ध देह आहे, प्रारब्धावरती टाकून ते संत महापुरुष राहतात, सुख दुःख आनंदाने झेलतात. तर त्यांनी पाहिलं याला जर ते तत्व सापडलं किंवा काही झालं तर केवढा मोठा आनंद होईल. मग एक दिवसाला नंतर अनुभव दिलेल्या कथांना आपण एकनाथांचं चरित्र वाचा. ते जेव्हा तपश्चर्याला बसायचे ना तर तेव्हा साक्षात नागाची स्वारी त्यांच्यावरती म्हणजे सावली करायची. नाग यायचा त्या जंगलातून आणि त्यांच्यावरती असा फाडा धरायचा फणा आणि त्याच्यामध्ये एकनाथ महाराज शांततेने बसायचे. काय त्यांची अवस्था असेल विचार करा. ते जंगलामध्ये एकटाच बसायचा हा आणि हे नाग श्वापसुरी त्यांचं संरक्षण करायचं. असा तर नाथांचा अधिकार. मग काय झालं, इकडे आजोबांना आणि आजीला घरी चैन पडलं. ते म्हणजे नाथ का गेला मला सोडून. त्या दोघांनाही खूप वाईट वाटायचं.
ते म्हणजे आम्ही गोडगोणीच्या मनात काय परिणाम केला, रुसला की काय असं त्यांना वाटलं. खूप वाईट वाटू लागलं. रोज ते रडून दिवस काढत होते. तर एक दिवशी बोलता बोलता त्यांना कोणाकडून तरी कळलं की हा एकनाथ दौलताबादला स्वामी जनार्दनांच्याकडे आहे. ते कळल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि ते आजी आजोबा दोघे दौलताबादला गेले. स्वामी जनार्दनांचं दर्शन घेतलं आणि म्हणाले, स्वामीजी, आमचा नातू आहे, आपल्याकडे आलेला आहे, आमचा तो प्राण आहे, आमचं जीवन आहे, त्याच्याशिवाय आम्हाला कोणी या जगामध्ये नाही, तर ते मुलं आम्हाला परत द्या असं सांगितलं. तर तेव्हा काय झालं होतं, हे बाल एकनाथ स्वामीचे सगळं झालेलं होतं, ज्ञान सगळं वगैरे, आणि त्याला तीर्थयात्रेसाठी जनार्दन स्वामींनी थोड्या दिवसापूर्वी तीर्थयात्रेला पाठवलेलं होतं. तर ते काय म्हणाले, जनार्दन स्वामी, हे पहा, तो आता तीर्थयात्रेला गेलेला आहे आणि तीर्थयात्रा करत करत तो तुमच्या गावी तिथे पैठणला येईल म्हणाले. तो गोदावरीच्या स्नानासाठी येईल. तो आल्यानंतर मी तुम्हाला एक चिठ्ठी देतो, ती चिठ्ठी त्याच्या हातात द्या, तो तुमच्याकडे येईल, तो तुमच्या जवळ आहे, तुम्ही काही चिंता करू नका, तो पैठणला राहील म्हणाले. तर ही चिठ्ठी त्याने चिठ्ठी लिहून दिली. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं पहा, म्हणजे आज्ञेचं पालन कसं करायचं असतं हे एकनाथ महाराजांच्या चरित्रातून शिकायचं आहे. तर त्या चिठ्ठीमध्ये हे लिहिलं होतं, बाळ एकनाथा, ही चिठ्ठी तुला ज्या ठिकाणी मिळेल त्याच ठिकाणी तू थांब, तिथेच राहा, तू तिथे तुला मुक्कामध्ये निवास कर, अन्यथा पुढे जाऊ नको, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. मग झालं, त्या आजोबाला खूप आनंद झाला. ते चिठ्ठी त्यांनी आपल्या बंडीमध्ये ठेवली आणि ते पैठणला आले. काही दिवसानंतर हे वाटच पाहत होते आजी आजोबा की हा बाळनाथ केव्हा येतात, नसा केव्हा मला भेटेल. आणि त्याचा विश्वास होता जनार्दन स्वामीच्या वचनावरती. त्यांनी ज्या ते सांगितले ना ते निश्चितच येईल, कारण त्यांच्या आज्ञेने तो तीर्थयात्रेला गेलेला आहे. तर निश्चितच तीर्थयात्रेला त्यांनी हे स्थान सांगितलं असणार त्याला, म्हणून त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग त्याप्रमाणे एकनाथाचे स्वामी एक दिवस पैठणला आहे, गोदावरीचं स्नान वगैरे केलं आणि नंतर ते आपल्या वाड्याकडे चालले. पैठणला आल्यानंतर आपल्या वाड्याकडे चालले. तर रस्त्यामध्ये काय झालं, कोणीतरी सांगितलं की तुमचा नातू आलेला आहे. त्या आजी आजोबांना खूप आनंद झाला आणि त्या गोदावरी माताकडे पळत चालले ते घाटाकडे. अरे चला नातांना पाहूया, नातांना पाहूया, बाळा तर किती मोठा झाला असेल, काय झालं असेल, ते मनात अनेक कल्पना करत करत भराभर चालली. तर ती नाथांची स्वारी वाड्याकडेच येत होती आणि ह्या दोघांची भेट रस्त्यावरती मध्यभागी झाली. भेट झाल्याबरोबर एकनाथांनी आजी आजोबांना साष्टांग नमस्कार केला आणि ते झाल्याबरोबर त्यांनी सगळं सांगितलं नाथांनी, असं असं वगैरे मी आता यात्रेत आहे. तर ते त्यांनी काय केलं, खिशातून चिठ्ठी काढली आजोबांनी आणि ती चिठ्ठी त्याच्या हातामध्ये दिली. ते म्हणजे स्वामींच्याकडे आम्ही गेलो होतो, त्यांनी चिठ्ठी तुला दिलेली आहे. ह्या खूप आनंद झाला नाथांना, अरे वा, आपल्या सद्गुरूंची चिठ्ठी आलेली आहे. आणि पाहू म्हणजे दाखवा म्हणाले. ते चिठ्ठी त्याच्या हातामध्ये दिली, चिठ्ठी उघडली आणि ते वाचता वाचता तिथे आले, बाळ तू आता जिथे चिठ्ठी वाचेल ज्या स्थळी त्या स्थळीच तू निवास कर. असं त्यात आल्याबरोबर नाथ एकदम तिथे बसले आणि म्हणाले, आता मी इथून कुठेही जाणार नाही. आजोबा म्हणजे अरे घरी चल वाड्याकडे. नाही, माझ्या सद्गुरूंची आज्ञा काय आहे, ज्या ठिकाणी तुला ही चिठ्ठी मिळेल त्याच ठिकाणी तू थांबायचं आहे. काय सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन, केवढी मोठी भक्ती आहे पहा. आज्ञेचं पालन आहे, असं आज्ञेचं पालन ज्याच्या आचरणात आलं तो खरा भक्त, शोभिवंत भक्त होतो, अनन्य भक्त होतो, तो पट्ट शिष्य होत असतो. परंतु असं मिळणं अत्यंत दुर्मिळ असतं, फार दुर्मिळ आहे. तर हे पहा, नाथांच्या अनेक प्रसंग आहेत. त्यांनी क्रोधावरती किती विजय मिळत नव्हता पहा. क्रोध त्यांना शिवतच नव्हता असं म्हटलं तरी चालेल. एकदा गावातल्या टवाळखोर लोकांनी काय केलं, नाथांना राग येण्यासाठी
सांगितलं की तुम्हाला इतके पैसे देऊ, तू राग त्यांना नाथांना आणायचा, नाथांना जर राग आणला तर तुला इतके पैसे मिळतील, असे त्या गावातल्या लोकांना सांगितले एका माणसाने. आपल्याला माहितीच आहे तो यवन त्यांच्या अंगावरती 100 वेळा तुंबला, परंतु 100 वेळा ते गंगेवरती स्नानाला गेले, परंतु त्या यवनाला एका शब्दाने बोलले नाही, तू माझ्या अंगावर का तुंबतोस, काही सुद्धा बोलले नाहीत ते. आहे अलौकिक नाथांची शांती. आणि इतकं थुंकून थुंकून त्याचं तोंड दुखायला लागलं. तो नाथांना शरण आला आणि म्हणाला माझ्याकडून चूक झाली. तर त्याला कळलं अरे हा कोणीतरी दिव्य पुरुष आहे, इतकं मी अंगातून थुंकून सुद्धा ह्याला बिलकुल राग येत नाही, काय आहे. शरण गेला तो. तेव्हा नाथ काय म्हणाले पहा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे पहा, ऐकण्यासारखं आहे. नाथ म्हणाले बाळ इतक्या वेळ तो थुंकलास म्हणून मला 100 वेळा गंगेचं स्नान झालं म्हणाले. तू जर माझ्या अंगावर इतक्या वेळेस थुंकला नसतास तर मला गंगेचं 100 वेळा स्नान झालं नसतं. आणि म्हणाले काय रे थुंकून थुंकून तुझं तोंड दुखलं असेल ना, दुखलं असेल ना. म्हणजे पहा काय शांती आहे. तर ह्या संतांच्या चरित्रातून आपण हे शिकलं पाहिजे. इतकी शांती आपल्याला ठेवता येणार नाही हे निश्चितच करायचं, परंतु अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता साध्य, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. कुठली असाध्य गोष्ट असो अभ्यासाने साध्य होत असते. अभ्यास केला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे विकार आपल्याला का त्रास देतात? कारण या विकारांना आपण अनेक जन्मापासून लाडावून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते आपल्याला त्रास देतात. कुठलाही विकार असा हे नाही की तो क्षीण होत नाही. होणार, क्षीण होत, सगळे विकार क्षीण होतात, परंतु भगवंताच्या नामस्मरणाची साधना पाहिजे, अभ्यास पाहिजे. अभ्यास केला तर ते विकार निश्चितच कमी होत जातील. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, विकारांचं तळपट जर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, विकार नाहीसे व्हावे लागत असेल, विकारांच्यावर आपलं स्वामित्व मिळवावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अखंड नामस्मरण करा. त्या नामस्मरणाच्या शक्तीने ते विकार आपोआप क्षीण होत जाते. एकदा काय झालं होतं, एक मोठी साध्वी होती. ते एका जंगलामध्ये, म्हणजे थोड्या गावाच्या अंतरावर थोडंसं जंगल होतं, त्या जंगलामध्ये छोटीशी पुटी बांधून त्या ठिकाणी साधना करत होती. ते साध्वी होती, पूर्णावर पोहोचली होती, तर सुद्धा साधन सोडलेलं नव्हतं, ती साधना करत होती आणि अत्यंत रूपवान होती, दिसायला फार सुंदर होती. तर गावातल्या एका माणसाची नजर तिच्यावरती वाईट पडली आणि त्याने तिला स्पष्ट सांगितलं, तू जंगलामध्ये कशाला राहतेस म्हणाल, मी मोठा इथला आहे, जहागीरदार मोठा आहे, माझ्याकडे पैसा, घोडे, गाडे, नोकर, चाकर सगळं आहे, त्यामुळे माझ्याशी तू लग्न कर, तुला सगळं ऐश्वर्य प्राप्त होईल. तर हिने पाहिलं की याच्या मनामध्ये कामवासना जागृत झालेली आहे. ती साध्वी फार हुशार होती बरं. ती काही सुद्धा त्याला बोलली नाही, फक्त एवढंच म्हणाली, वा तो म्हणतोय ते मला मान्य आहे, परंतु एक अट आहे, ते जर अट तू जर मान्य केलीस तर मग मी तुझ्याशी लग्न करेन असं सांगितलं. सांग म्हणजे काय, काही हरकत नाही. मग त्या साध्वीने सांगितलं, समोर जो हा डोंगर दिसतो आहे, ह्या डोंगरावरती बसून तू तपश्चर्या कर, नामस्मरण कर. त्याला काहीतरी काळ दिला, 10-12 वर्षाचा काळ दिला, इतक्या वर्षातून तिथे बसून तपश्चर्या कर, मी तुझ्याशी लग्न करेन. त्याला खूप आनंद झाला, तिकडे काही हरकत नाही, आपण करतो. तो त्या डोंगरावरती गेला. शांत असं ते वातावरण होतं, जंगल होतं वगैरे. त्या ठिकाणी छोटीशी पुटी बांधली त्याने आणि नामस्मरणाला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याला काम असताना खूप त्रास द्यायची. त्या साध्वीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर रात्रंदिवस यायचा. पण आता ते अट मान्य केली पाहिजे, त्यांनी सांगितलेलं आहे, तर ते जप केला पाहिजे, ती साधना केली पाहिजे, म्हणून तो जबरदस्तीने करत होता. काय झालं, त्या नामाचा प्रभाव त्याच्या मनावरती हळूहळू पडू लागला आणि इतकं काय त्याचं मन सात्विक झालं, त्याला मनाला पश्चाताप झाला. अरे अरे म्हणाले, भगवंताचं नाम किती दिव्य आहे, किती ह्या नामामध्ये आनंद आहे, ब्रह्मानंद आहे.
आणि मी काय त्या साध्वीला बोललो असं तसं वगैरे, त्याला त्याचे बोलण्याची कळस आली, त्याच्या वर्तणुकीची कळस आली त्याला. आणि तो त्याचे ते साधना पूर्ण होतात तो पळत पळत खाली डोंगराच्या खाली आला, त्या साध्वीच्या कुटीच्या समोर गेला आणि साध्वी बाहेरच उभी होती. तो आला, त्याच्या चरणावरती लोळण घातली, त्याने साष्टांग दंडवत केला आणि घळा 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 तो रडू लागला. डोळ्यातून पाणी गळगळ गळगळ वाहू लागला, सारसा रडू लागला. मग तेव्हा ते साध्वीने ओळखलं याच्यात काय झालेलं आहे, कारण त्याला माहिती होतं हे नामाचं औषध जर हा इतक्या वर्षी घेत राहिला तर हा त्याचा काम वाचायचा रोग नाही सवय, नंतर याच्या मनात सगळं निघून जाईल, हा चांगल्या मार्गाला लागेल. तर तो म्हणला, हे साध्वी माता तू माझी आई आहेस आणि तुम्हाला क्षमा कर, मी त्याला गोष्ट अशीच केली. तर तेव्हा ते म्हणले, बाळ तुला असा योग होता, त्या माध्यमातून तू इकडे आलास आणि तुला भगवंताच्या कृपेने आत्मसाक्षात्कार झालेला आहे म्हणाले, तुझं अंतःकरण शुद्ध पवित्र झालेलं आहे, आता तुला कसली भीती नाही. म्हणजे पहा भगवंताच्या नामस्मरणाचा प्रभाव किती होत असतो. भगवंताचं नाम हे अत्यंत दिव्य आहे, त्या नामामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती कशातही नाही. साक्षात भगवंतामध्ये सुद्धा शक्ती नाही असं एका ठिकाणी सगळ्या संतांनीच म्हटलेलं आहे. म्हणजे जे भगवंताच्या नामामध्ये जे सामर्थ्य आहे ते भगवंताच्यामध्ये सामर्थ्य नाही. आपण तुळशीदास महाराजांचं रामायण वाचा, त्याच्यामध्ये एका ठिकाणी तुळशीदासांनी हे सांगितलेलं आहे. ते म्हणाले, जेव्हा श्रीराम प्रभू प्रत्यक्ष होते तेव्हा त्याने अहिल्याचा उद्धार केला, रावणाचा उद्धार केला, विभीषणाचं, सगळ्यांचे उद्धार केले. म्हणाले जेवढे वानर आले, जेवढे सहवासात आले, सगळ्यांचं रामाने कल्याण केलं, उद्धार केलं. आणि ते राम नंतर अदृश्य झाले. आता ते राम जरी अदृश्य झाले असले तरी त्या रामाचं नाव अजून आहे, म्हणजे नाम श्रेष्ठ झालं ना, त्याचं नाम अजून आहे. आणि जे राम कार्य करत होता तेच कार्य भगवंताचं नाम करत आहे. प्रत्यक्ष भगवंत सगळं आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, परंतु ते नाम घेतलं की ह्या डोळ्यांच्या मध्ये ती शक्ती येते, पात्रता येते त्याचं दिव्य दर्शन घेण्याची. हे नामाचं सामर्थ्य आहे. एका संतांनी फार गमतीदार म्हटलेलं आहे. असे काही संत मंडळी भेटली, त्या संतांच्या वेळेस चाललं होतं, काही भक्त मंडळी होती, त्या भक्तांच्या वेळेस चर्चा चालली होती. सगळ्यात मोठं या जगामध्ये काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, मोठं काय आहे, त्याच्यापेक्षा मोठं काही सुद्धा नाही असं कुठलेच आहे असं या काही भक्त मंडळींच्यामध्ये चर्चा झाली. तर ते काय भक्त काय म्हणतात, सगळ्यात मोठी जी आहे ती पृथ्वी मोठी आहे. आपण किती जन्मभर चालत राहिलो तरी पृथ्वीला आपण ओलांडू शकत नाही, एवढी मोठी पृथ्वी आहे. तेवढे पृथ्वी त्या संतांनी अभंग केले, त्याच्यावरती रचना केलेली आहे त्या भक्तांनी. तर ते काय म्हणतात, पृथ्वी काही को बळी तो शेष नागपर बळी, म्हणजे ती शेष नागावरती बसलेली आहे, म्हणजे तिला आधार कोणाचा, शेष नागाचा आधार आहे. म्हणजे हा शेष नाग सगळ्यात मोठा आहे. पृथ्वी काही की बळी वो शेष नाग पर बळी. शेष नाग काहे का बड़ा, वो तो शंकर के गले में पड़ा. आता नाग आहे शंकरच्या गळ्यात पडला आहे, त्याच्यावरती विष्णू भगवंत शयन केलेलं आहे, तो कसला मोठा इतका म्हणाले. नाग काहे का बड़ा वो शंकर के गले में पड़ा. शंकर काहे का बड़ा असं म्हणजे शंकर काहे का बड़ा ओ गिरी कंदर में दडा. म्हणजे कैलास पर्वतच्या वरती आहे ना तो, तिथे बसलाय म्हणजे सगळ्यांना सोडून तिथे जाऊन बसलाय वरती, गिरी कंदर में दडा. परत म्हणजे कैलास बड़ा, कैलास काहे का बड़ा, रावण ने अपने हाथ से उखाड़ा, एक हात से उखाड़ा. तेवढे कैलास कसला मोठा आलेला आहे. रावणाने तर आपल्या एक हाताला वरती उचलला होता, हलवला होता गला, तो कसला मोठा आहे. कैलास काहे का बड़ा. मग परत काय म्हणतात, कैलास काहे का बड़ा और रावण ने उसको उखाड़ा. रावण काहे का बड़ा. आपण ऐकलं ना रामकथेमध्ये, रामकथेत काय सांगितलं की रावणाला वालीने आपल्या बगलेवरती दाबलं होतं आणि अंगाच्या पाण्यावर त्याला उलटा टाकला होता खेळण्यासाठी. चतुसमुद्राचं स्नानही करून आलं होतं वाली. आपण ऐकलं ना, वालीने त्या रावणाला असं दाबलं असं केलं त्याच्याशी. ते म्हणजे की तो कशाचा मोठा आहे. रावण काहे का बड़ा, वाली के बगल में पड़ा. परत वाली काहे का बड़ा, राम ने एक बाण ने उसको मारा, रामाने त्याला एका बाणामध्ये वालीला मारला, तो कसला मोठा आहे.
परत शेवटी काय म्हणतात ते संत, प्रेमाची भाषा आहे, भक्तीची भाषा आहे. राम काहे का बडा. पहा त्याचं प्रेम कसं आहे. पहा प्रेमाची भाषा काही वेगळीच असते. राम काहे का बडा, ओ भक्त के हृदयने खडा. तो भक्तांच्या हृदयामध्ये, गुफेमध्ये आतमध्ये उभा आहे, भक्तांच्या हृदयामध्ये आहे तो. परत म्हणतात भक्त सबसे बडा जिसके हृदय में राम खडा. राम खडा म्हणजे राम जर आपल्या हृदयामध्ये उभा करायचा असेल तर आपल्याला नामस्मरण भक्तीचा आधार घेतला पाहिजे. नामस्मरण आपण करू लागले समजायचं भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे. गोंधळकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, पतंग जे आकाशात उडवतात ना, तर त्यांना काय वाटतं आपला पतंग खूप उंच गेलेला आहे, खूप उंच गेलेला आहे. परंतु त्यांना काय माहिती असतं, पतंग हा कितीही उंच जाऊ आकाशामध्ये, कितीही उंच जाऊ, परंतु त्याची दोरी माझ्या हातामध्ये आहे. तो किती दूर जाऊ पण त्याची दोरी माझ्या हातामध्ये आहे. त्याचप्रमाणे भगवंत हा किती दूर असतो, किती लांब असतो, त्याची दोरी म्हणजे भगवंताचं नाम आपल्या हातात असलं पाहिजे. ही नामस्मरण भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. ह्या 9 पायऱ्या आहेत. नवविधा भक्ती म्हणजे 9 पायऱ्या आहेत, भगवंतापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या आहेत. परंतु गोंधळकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, समजा तुमचा नियम आहे की रोज राम दर्शनाला जायचं, रोज रामाच्या मंदिरात जायचं, रामाचं दर्शन करायचं. पण एके दिवशी समजा तुम्हाला मध्येच जर राम भेटला, रस्त्यामध्ये मंदिर तुम्हाला लांब आहे आणि तुम्हाला रस्त्यामध्येच राम भेटला, तर तुम्ही काय कराल? रामाचं तिथे दर्शन घेतलं तिथे तुमचं काम होईल ना. त्याप्रमाणे ह्या नवविधा भक्ती आहे आणि तुम्हाला ह्या नामस्मरण भक्तीमध्ये जर राम भेटला, पुढे जायचं कारणच नाही, त्या भक्ती आपोआप तुमच्याकडे येतात. नामस्मरण भक्ती अशी काही आहे की नामभक्ती सगळ्या भक्तींना आपल्यामध्ये सामावून घेत असते, सामावून घेत असते. आपण देवांचे स्तोत्र वाचत असतो, पूजा पाठ करत असतो, त्याची गवळं स्तवणं वगैरे म्हणत असतो. तर महाराजांनी, गोंधळकर महाराजांनी काही ठिकाणी म्हटलेलं आहे, तर हे जे आहे ना स्तोत्र पाठ करणं किंवा हे करणं, तर हे कसं आहे, भगवंताला पत्राद्वारे भेटण्यासारखं आहे. पत्र पाठवून भगवंताला भेटण्यासारखं आहे. प्रत्यक्ष जर भेटायचं असेल तर नाम घेतलं पाहिजे. नामस्मरणाने भगवंताची प्रत्यक्ष भेट होत असते. काय नामभक्तीचा महिमा आहे पहा. इतकं सोपं नाम आहे, त्याच्यासाठी एक सुद्धा पैसा खर्च करावा लागत नाही. दिन दिन बढत सवायो, शोरण म्हणजे खर्च न कुठे, दिन दिन बढत सवायो. हा मीराबाईंनी आपला अनुभव सांगितलाय, नामाचा अनुभव. ते नाम कसं आहे, दिवसेंदिवस सवापडणे वाढतच जात, कमी होत नाही. त्याला कोणी सोयी करून घेत नाही, असं ते नाम आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ठीक आहे, चोरून कोणी नेत नाही हे बरोबर आहे, परंतु आपल्यामध्येच असे काही चोर आहेत, तेच लुटून नेतात. बाहेरचे चोर कोणी लुटायला येत नाही, परंतु आपल्या हृदयामध्ये आतमध्ये जे काही चोर आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, बल, मत्सर, अहंकार, हे जे लुटारू आहेत, हे लुटारू आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. पण आपण जबरदस्तीने जर नामस्मरण करत राहिले तर ह्या चोरांचं सुद्धा काही चालत नाही. हळूहळू जसे पहा, विंचू असताना विंचवाची नांगी जर तोडली, तो विंचू जरी जिवंत असला तरी काही दंश करत नाही. त्याचप्रमाणे आपण जर जिवंत असलो आणि समजा हे विकार सगळे नांगीप्रमाणे काढले तर काही परिणाम होत नाही त्याच्यावर. म्हणून नामस्मरण सतत घेत गेलं पाहिजे. नामाचा महिमा अगाध आहे, कोणी काही सांगितलं असतो. गोंधळकर महाराजांनी म्हटलेलं आहे, नामाच्या विरुद्ध जर कोणी बोललं तर त्याचं तुम्ही काही ऐकून घेऊ नका. संतांची जर परीक्षा घ्यायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो भगवंताच्या हे पहा. भगवंताच्या नामाबद्दल जर एखादा संत उदास असेल, बोलत असेल तर तो संतच नव्हे, असं गोंधळकर महाराजांनी सांगितलेलं आहे. जो भगवंताच्या नामाचा महिमा गातो तो खरा संत आहे, अन्यथा त्या ठिकाणी संतांचं लक्षण नाही, हे महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. तर हे नामाचं महात्म्य असं काही अलौकिक आहे, याचा हा महिमा समजून घेण्यासाठी ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. नवविधा भक्ती ह्या भगवंताच्या नामामध्ये आपोआपच येतात. ह्या नवविधा भक्ती ज्या आहेत, ह्या भक्तींचे जर आपण कास धरले तर हळूहळू आपण देहबुद्धीतून बाहेर पडतो. आता श्रवण आहे, हे श्रवण करण्यासाठी आपण हे थांबलेलं आहोत.
म्हणजे आपली देहबुद्धी आपण बाजूला ठेवलेली आहे. आळस, निद्रा, प्रमाद, खाणं पिणं, सगळं भटकणं फिरणं सगळं थांबवून आपण या ठिकाणी श्रवण करायला बसलेलो आहोत. म्हणजे हा श्रवणाचा महिमा कसा आहे पहा. ह्या श्रवणामुळे देहबुद्धी आपोआप कमी होते. म्हणजे श्रवण ऐकण्यामध्ये आपल्याला आनंद येतो. खरोखरच अध्यात्म किती सुंदर आहे, किती छान आहे, किती आनंद आहे या भगवंताच्या नामामध्ये हे श्रवणातून कळत असतं. म्हणून श्रवण कुठेही असेल त्या ठिकाणी सगळी कामं बाजूला ठेवून ऐकावं. पण ते श्रवण कसलं असलं पाहिजे? केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी असलं पाहिजे. श्रवण मनन निजिध्यास प्रचितेने बाळता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करणेचे मिळेल. म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्कार, प्रत्यक्ष डोळ्याने भगवंताची प्राप्ती होते. ते कशामुळे? पहिलं सगळ्यात श्रवण सांगितलं आहे. त्या श्रवणाचं मनन करायचं. मनन केल्यानंतर आपल्याला आपोआप ध्यास लागतो. आपोआप ध्यास लागतो. तो ध्यास निजिध्यास लागला की मग त्याला कालांतराने साक्षात्कार त्या ध्यासाच्या माध्यमातून आपोआपच होत असतो. तर आपल्याला भगवंताच्या नामाचा ध्यास लागला पाहिजे. भगवंताचं नाम हे ब्रह्म आहे. ब्रह्म दुसरं तिसरं कुठलंही नसून भगवंताचं नाम हेच ब्रह्म आहे. सद्गुरूंचं खरं स्वरूप तेच आहे. नाम हेच स्वरूप आहे त्याचं. भगवंताचं नाम जे आहे हे त्यांचं स्वरूप आहे. म्हणून भगवंताच्या नामाला कधीही सोडायचं नाही. ही देहबुद्धी कमी करण्यासाठी ह्या 9 पायऱ्या आहेत भगवंताच्या. श्रवणम, कीर्तनम. आपण कीर्तन ऐकत असतो. कीर्तनामध्ये भगवंताचं गुणगान असतं. तर सगळं आपलं स्तुती स्तोत्र सगळं भगवंताचं असतं. त्यामुळे काय होत असतं? आपलं मन आपोआपच भगवंताच्याकडे लागत असतो आणि आपण स्वतःला विसरत जात असतो. आपलं सगळं लक्ष त्या कथेकडे असतं. म्हणजे भगवंताकडे लक्ष असतं. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. आपण हे नामस्मरण भक्ती ते 9 दिवस करत आलेलो आहोत. आपल्याला माहितीच आहे त्या नामाचं महात्म्य काय आहे. ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला किती आनंदातून झालेला आहे हे प्रत्येकाला याचा अनुभव आहे. पादसेवनम. पादसेवन इथे सुद्धा बसले पाद्यपूजा होत होती आपल्या समोर सगळ्यांच्या. म्हणजे ते नवविना भक्ती सगळ्यांचे चालू होत्या 9 दिवस. पादसेवन का करायचं असतं? ह्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे? आणि पादसेवन म्हणजे नेमकं काय आहे? सद्गुरूंचं सानिध्य त्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतं. त्यांची जे काही शक्ती आहे त्याचा काही ना काहीतरी आपल्याला स्पर्श होत असतो. आणि मी लहान आहे त्यांच्याकडे, मी छोटा आहे, मी असा आहे तसा छोटा आहे त्यांच्याकडे, हे त्यात भावना असते. सद्गुरू श्रेष्ठ आहेत, मी लहान आहे. पादसेवनामध्ये पुष्कळ फायदे आहेत. त्याच्यामध्ये आपण साष्टांग दंडवत शेवटी पाद्यपूजेमध्ये असतो. ते का असतो? की मी संपूर्णपणे आपल्याला काया वाचा मन शरण आलेलो आहे. मी माझा आता वेगळा नाही राहिलेला आहे, मी आपल्या शरण आलेलो आहे. हे पादसेवन म्हणजे सद्गुरूंच्या उपदेशाचं पालन करणं. हे सुद्धा पादसेवनामध्येच येत असतं. सगळ्या भक्त्या एकमेकांच्या मध्ये गुंतलेल्या आहेत. त्या नवभक्त्या ज्या आहेत त्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. अर्चनम. आता अर्चनम आपण आता भक्ती ऐकलीच. आता ते धुळीवाल्या दादांचा प्रसंग आपण पाहिलाच नाही. आणखी आपल्या त्या अर्चन भक्तीचा एक प्रसंग सांगतो. हा प्रसंग आहे कर्नाटकातला प्रसंग आहे. गोंदवलेकर महाराजांचे एक पट्टशिष्य होते. सगळ्यात पट्टशिष्यांचे नावं चरित्रात आलेली नाही, पण ते पट्टशिष्य होते कृष्णशास्त्री उप्पिन बेटवीर. हे तिकडचे कर्नाटकातले धारवाड. तर हे एकदा आपल्या देवपूजेमध्ये बसलेले होते. पूजा अत्यंत मन लावून त्यांची चाललेली होती. अत्यंत कर्मकांडी ब्राह्मण बरं आहे सोहळ्यातले. तर त्या हातावरती त्यांनी शालिग्राम घेतलेला होता आणि ते शालिग्रामची पूजा चाललेली होती. तेव्हा गोंदवलेकर महाराजांनी आपल्या शिष्याची निष्ठा किती आहे हे पाहण्यासाठी एक लीला केली. ते कानामध्ये दाणं अडकून तांबेकडून बाहेर जाऊ लागले. सरळ ते देवघरात आले त्यांच्या तिथे आणि त्यांच्या हातातला शालिग्राम घेतला आणि म्हणजे वा शास्त्री वा किती सुंदर शालिग्राम आहे, मला छान आहे, मला दिव्य आहे. तर तेव्हा कृष्णशास्त्रींच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणजे अर्चन भक्ती कशा असावी पहा. अर्चन भक्ती त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे त्यांना असं काही वाटलं नाही की आता हे अशा आवडते तुम्ही शिवले, काही नाही. त्यांना काय वाटलं, हे सद्गुरुनाथा आज आपला ह्याला स्पर्श झाला
खरं दिव्यत्व आज त्याच्यामध्ये आहे. आपला जो स्पर्श झाला शाळेग्रामला, आपल्या स्पर्शामुळे त्यात आज देवत्व आलं होतं. काय अर्चन भक्ती असते का? ही अर्चन भक्ती आहे. अर्चन भक्तीच्या अंतर्गतच मानस पूजा आहे. याच्या अंतर्गतच तो प्रकार आहे मानस पूजा. हा पोट प्रकार आहे, परंतु अत्यंत श्रेष्ठ आणि महान आहे. त्याच्यामध्ये आपण मनापासून जे काय भगवंताला देत असतो ते भगवंतापर्यंत पोहोचत असतं. परंतु ज्याला शंका येते मनामध्ये हे पोहोचतं की नाही पोहोचतं, आपण इतकी तन्मय म्हणून पूजा करत असतो, तर खरोखर ते सद्गुरूंना किंवा भगवंताला पोहोचतं काय? असे ज्याच्या मनामध्ये शंका येते त्याचं तिथे पोहोचत नसतं. ज्याच्या मनामध्ये शंकाच नाही हे पोहोचतच असतं, त्याचं ते नेमकं पोहोचतं. परंतु ते मनापासून पाहिजे, निशंक मनापासून पाहिजे तर ते पोहोचतं. आणि काय मानसपूजेचं महात्म्य आहे. जो साधक खरोखर त्या मानसपूजेमध्ये रंगून गेला ना, तर तो दिव्यत्वाला पोहोचल्याशिवाय राहतच नाही. एकदा काय झालं तर पहा, ते एक वाणी होता. वाणी तो कंजूस वाणी होता. तर तो त्याला असा पदार्थ पाहिजे होता, एक पैसा सुद्धा खर्च होता कामा नये. एक सुद्धा पैसा द्यायचा नाही कोणाला. कोणी पावसाचं पुस्तक आम्ही किंवा काही असो, आम्हाला असा परमार्थ नको आहे, बिना पैशाचा परमार्थ पाहिजे, अशी त्याची भावना. अशी त्याची भावना. तो त्या एका साधूकडे गेला, किंवा तुम्ही असं काय देता का मला परमार्थ वगैरे असं काय शिकवता का काही, की त्यात मला काही नको, एक सुद्धा पैशाचा खर्च होता कामा नये. हे सगळं करायला तयार आहे परमार्थाचं, पण खर्च होता कामा नये. मग त्यावेळी काही हरकत नाही म्हणतात, एक सुद्धा पैसा खर्च करायचा. तो मनाने बालकृष्णाची पूजा करत जात आहे. बालकृष्ण गोपालकृष्ण आहे ना, त्याची तो रोज पूजा करत जात आहे. आणि त्याला त्याच्यामध्ये एक ग्लास भरून चांगलं घट्ट असं दूध, साखर वगैरे घालून त्याला केशर मिश्रित देत जावं, मनाने देत जावं. तुला काही खर्च येते ना, तर त्याला ते खूप आवडलं. अरे वा म्हणाले, हा खरा साधू आहे म्हणे, याने मला बरोबर सांगितलं, काही हरकत नाही म्हणाले, मी आजपासून सुरुवात करतो. आणि त्या दिवसापासून त्यांनी ते गोपालकृष्णाची म्हणजे बालकृष्णाची पूजा करायला सुरुवात केली, मानसपूजा. मग मानसपूजेमध्ये तो काय करायचा, सुंदर असं एक सिंहासन तयार करायचं, रत्नजडित सिंहासन. तर काही खर्च करायचंच नाही ना. तुम्ही सोन्या सिंहासन म्हणलं तरी त्यात तर फुकटच येऊन जातं, काय खर्च करावा लागत नाही. तर त्या काय रत्नजडित सिंहासन तयार करायचं, त्याच्यावरती बालकृष्ण ठेवायचा वगैरे. आणि त्याला म्हणायचं, थांब आता येते, मी तुला दूध देतो, दूध घेऊन नंतर जा, तुम्ही जायचं असेल तिथे. तर ते थांबून घ्यायचं आणि त्याला एका ग्लासामध्ये, चांदीच्या ग्लासामध्ये दूध द्यायचं आणि त्याच्यामध्ये 4-5 चमचे टाकून त्याला द्यायचं. असं बरेच दिवसापर्यंत चाललं. आणि त्याला त्याच्यामध्ये आनंद येणार त्याच्यामध्ये. तो स्वतःला विसरून जायला लागला की मी मानस पूजा करतो. त्याच्यामध्ये त्याचा 1-1 तास 2-2 तास निघून जायचे. बाकीचे घरातले लोक म्हणायचे, अहो वाणीचं त्याला म्हणायचे, सेठजी ते लोक वगैरे उठा, आता वेळ झालेली आहे. पण तो त्याच्यामध्ये रंगून असायचा. तर एकदा गंमत काय झाली, भक्ती कधी वाया जात नाही पहा. ती चिकाटीने प्रेमाने करायची असते. केव्हा मला त्याला फळ मिळेल, केव्हा फळ मिळेल हे पाहिजे, चिकाटीने प्रेमाने करत राहायचं. तर एक दिवशी काय झालं, तो हा श्रीकृष्ण परमात्म्याला त्या ग्लासामध्ये दूध देत होता. आणि हे साखरेचा डबा घेतला आणि 1-1 चमच्यानं घालायला लागला. तो त्या कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाला होता. तर त्या दिवशी चुकून 4 चमचे साखर जास्त पडली गेली. 4 चमचे साखर जास्त पडली गेली. एकदम त्याच्या लक्षात आलं, अरे आपण 4 चमचे साखर जास्त टाकली गेली, हे चांगलं नाही. साखर डबा लवकर खाली होईल. पण तो विसरून गेला की मानसपूजेमध्ये साखर आपण टाकतो आहे. तो प्रत्यक्षच करतो असं तर वाटतं, म्हणजे इतकं तो तल्लीन झाला होता त्या मानसपूजेमध्ये. तर तो म्हणाले, ठीक आहे, काय हरकत नाही, आत्ताच साखर टाकलेली आहे, विरघळायला अवकाश आहे, आपण नंतर आणखी दुसऱ्याला दूध देऊन त्याच्यात टाकून त्याला देता येईल. तर त्याने काय केलं, ते साखर काढण्यासाठी त्या ग्लासमध्ये चमचा काढला की आपण पटकन साखर काढून घेऊ. तेवढ्यात त्या बालकृष्णाने त्याचा हात पकडला. हात काय त्याची भक्ती आहे पहा. आणि त्या कृष्णाला सुद्धा म्हणजे बाकी ह्या भक्ताला काहीतरी अनुभव दिला पाहिजे. त्याने पटकन असा हात पकडला आणि म्हणाले, तुझ्या बापाचं काय जाते, म्हणाले 4 चमचे जास्त टाकले बरं.
तू मनाने टाकतोयस ना, तू प्रत्यक्ष टाकत त्याच्या मनाने टाकतोय, तू मानस पूजा करतोय मनाने टाकतोय, तुझ्या ह्याच्यात काय जातंय म्हणाले. तेव्हा तो एकदम जागरूक झाला आणि त्याला एकदम जाग आली, त्याच्यातून तो जागा झाला आणि त्याला ते कृष्णाचं स्वरूप तो आठवून त्या डोळ्यातून आश्रय आहे. काय भक्ती असते पहा, अर्चन भक्ती. मानस पूजा ही अर्चन भक्तीचाच प्रकार आहे. म्हणजे अशी भक्ती असावी, तल्लीन होऊन करायला. एकदा रामदास स्वामींचा भक्त आपल्या खोलीमध्ये समर्थ रामदास स्वामींची मानस पूजा करत होता. मानस पूजा करता 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 समर्थांना गळ्यामध्ये हार घालण्याची वेळ आहे. समर्थांचा तो जटाभार होता आणि ते हार असा घालायला गेला तर हार काही त्यांच्या गळ्यामध्ये जात नव्हता, कारण थोडासा लहान झालेला होता, आखूड झालेला होता, तो त्यांच्या गळ्यामध्ये जात नव्हता. आणि हार तर फार सुंदर सुगंधी पुष्पांचा होता. त्या भक्ताला थोडंसं वाईट वाटलं, अरे आपण इतकं सुंदर सुगंधित फुलांचा, सुवासिक फुलांचा हार केलेला आहे आणि समर्थांच्या गळ्यात जात नाही, काय करावं आता. तो रडू लागला. तो त्याच्या रडणं, त्याची जी भावना जी आहे मनातून, ती भावना समर्थांच्या पर्यंत जाऊन पोहोचली. समर्थ कुठेतरी गिरीकंदरामध्ये बसलेले होते. तिथे त्यांना कळलं, अरे हा भक्त असा रडतो आहे. त्याच क्षणी स्मर्तोगामीप्रमाणे त्या ठिकाणी ते प्रकट झाले. जय जय भूमी समर्थ म्हणाले, त्या भक्ताने एकदम डोळे उघडले. समर्थांचा आवाज आहे, जय जय भूमी समर्थ मोठ्याची गर्जना ऐकली. त्यांनी डोळे उघडले. तो त्या मानसपूजेतून खाली आला. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेल. आणि मानस पूजा करतो की प्रत्यक्ष आहे, काय आहे. समर्थ प्रगट झाले त्या ठिकाणी आणि तो हार त्याच्या हातातच हार होता. पहा मानस पूजा कशी आहे त्याची, एवढे दिव्यत्व आहे त्याचं. तर ते समर्थ हसून म्हणाले, अरे बाळ म्हणाले, तू मानस पूजा करतोयस ना, तर मानस पूजेमध्ये थोडासा हार आणखी वाढवायचा. त्यात काय होते तेव्हा हार छोटा आहे तर त्याचा मनाने कल्पना करून हार मोठा करायचा. आणि मग त्यांनी तो हार प्रत्यक्ष केला आणि समर्थांच्या गळ्यात घातला. साष्टांग नमस्कार झाला. समर्थांनी त्याच्या डोक्यावरती हात कृपा केली. म्हणजे हे अर्चन भक्ती कशी असते पहा. मानस पूजा प्रत्यक्ष पूजा आहे, मानस पूजा आहे. तर अशी अर्चन भक्ती पाहिजे, मनापासून पाहिजे. आपण काय करत असतो देवघरामध्ये 33 कोटी देवांची स्थापना करतो. हा देव चांगला आहे, तो देव चांगला आहे, हा तो श्रेष्ठ आहे, असं करून करून अनेक देवांची आपण गर्दी करतो. बालाजीला आपण गेलो की म्हणतो की चला आता बालाजी फारच पैसेवाले आहे, खूप ऐश्वर्यवान आहे, ह्यांचे जर आपण फोटो ठेवला पूजा केली तर आपल्याला सुद्धा हे काय नाही ते केलं. शंकर सगळ्यात मोठे आहेत, महादेव त्यांना मोठे, सगळ्या देवांचा देव आहे, तू त्याला आणून ठेवा. गणपती पूजा केल्याला काय मिळत नाही, अगोदर त्याची करायची पूजा, ते ठेवा आणून. देवी फार मोठी शक्तिशाली आहे, आपल्या सगळ्या शत्रूंचा नाश करायचा, तिला आणून ठेवा, तिला आणून ठेवा. म्हणजे असं करता करता देवघर सगळं भरतो. आणि समर्थांनी म्हटलेलं आहे, खरा देव आपण सोडलेला आहे. समर्थांची भाषा आहे, खरा देव आपण सोडलेला आहे. म्हणजे लोक काय करतात, सगळं करतात, सद्गुरूंची उपासना सोडून सगळं जास्त वाढवतात, सजावट करतात. परंतु एक आहे, आपण गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो. याचा अर्थ बाकीच्या देवांचं करू नका असं नाही, केलं पाहिजे. परंतु खरा देव कोणता आहे, थोरला देव कोणता आहे हे जाणलं पाहिजे. हे जाणून अर्चन भक्ती केली पाहिजे. आता एक गुलाबाचं फुल आणलं तर ते तुमच्या संतांचे अनेक फोटो आहेत. साईबाबांचा फोटो आहे, अक्कलकोट स्वामींचा फोटो आहे, आणखी कुठल्या कुठल्या संतांचे फोटो आहेत. आता गुलाबाचं फूल सुंदर आहे. आता हे व्हायचं कोणाला? साईबाबापासून फार मोठे आहे, अक्कलकोट स्वामी मोठे आहेत, ते सगळे संत मोठे आहेत. हे फूल व्हायचं कोणाला? आपण थोरला देव विसरल्यामुळे हे गडबड होत असते. गुरु साक्षात परब्रह्म म्हटलेलं आहे. मग आपण नुसता श्लोक म्हणून कसं चालेल? प्रत्यक्ष कृतीमध्ये, आचरणामध्ये आणलं पाहिजे. तर हे आणण्यासाठी अर्चन भक्ती आहे. याच्यातून स्वतःला आपण विसरतो. स्वतःला विसरण्यासाठी एक साध्य झाले सगळं साध्य होत असतं. म्हणून परमार्थ हा कष्टाचा विषय नसून समजुतीचा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम आदसेवनम अर्चनम परत वंदनम सांगितलं. वंदन भक्ती
वंदन भक्तीच्या पाठीमागे काय मोठं दिव्यत्व आहे हे आपण दासबोध ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये वंदन भक्तीचा एक समास आहे. वंदन कोणाकोणाला करायचं असतं, कसं करायचं असतं ते सगळं त्यात दिलेलं आहे. सद्गुरूंना अनन्य भावे शरण जायला सांगितलेलं आहे. अनन्य भावे शरण, अत्यंत मनापासून तो साष्टांग नमस्कार पाहिजे. अनन्य भावे, जेव्हा आपण अनन्य भावे सद्गुरूंना शरण जात असतो तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळतं. म्हणून अनन्य भावनेला अत्यंत महत्त्व आहे. वंदन भक्ती किती श्रेष्ठ आहे पहा. समजा एकमेक जर आपापसात बोलत नसतील, काहीतरी वैमनस्य आला असेल, परंतु एखादी व्यक्ती त्याच्यासमोर गेली किंवा माझी चूक झाली, मला क्षमा करा असं करून नमस्कार केला तर त्याच्या आतमध्ये राम प्रगट होतो, तो त्याला माफ करू देतो. वंदन भक्तीमुळे एकमेकांच्या मनामध्ये आडी राहत नाही, वैमनस्य राहत नाही आणि एकमेकांच्या प्रती प्रेम वाढतं. ही वंदन भक्ती आहे. परंतु वंदन स्वीकारताना त्या स्वीकारणाऱ्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, समोरच्याही व्यक्तीला वंदन केलं पाहिजे. तुझ्यात राम आहे, माझ्यात पण राम आहे, ज्याचा त्याचा अधिकार पाहून वंदन केलं पाहिजे. गुरु शिष्यांचं नातं आहे, तिथे शिष्याने सद्गुरूला साष्टांग दंडवत घातला पाहिजे. मर्यादा आहे, त्यांनी काय काय नसतं करायचं, ते मर्यादा आहे, त्यांनी सद्गुरूने आशीर्वाद द्यायचा असतो. तर ह्या संसारातली मर्यादा कशी पाळायची असते यात आपण मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र ऐकलंच आहे. तर वंदनम, तर हे वंदन भक्तीमध्ये अत्यंत महान परमार्थाचं गुण रहस्य जपलेलं आहे. वंदन भक्ती करून पहा, आपला अंतःकरण आपोआप पवित्र होत जाईल, आपला अहंकार गळून जाईल. म्हणजे वंदन भक्ती करायची. दास्य भक्ती कशी करायची असते हे आपण ब्रह्मानंद महाराजांच्याकडून आहे पहा. त्यांनी दास्य भक्ती कशी केली आपल्या सद्गुरूंची. स्वामी विवेकानंदांनी आपल्या सद्गुरूंची भक्ती कशी केली दास्य भक्ती, हे सगळं या संतांच्याकडे शिकायचं असतं. त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेलं आहे. ब्रह्मानंद महाराज हे महाराजांच्या पुढे कधी उच्च आसनावर बसलेले नाही. त्यांच्यासोबत कधी त्यांनी कोणाकोणाचं वंदन करून घेतलेलं आहे नाही. काय दास्य भक्ती असते पहा. दास्य भक्ती म्हणजे मी सेवक आणि तो स्वामी माझा. आणि त्याचं काय महत्व आहे पहा. रामदास स्वामींचं नावच किती श्रेष्ठ आहे पहा. रामदास स्वामी, अगोदर दास आले रामदास आणि नंतर पुढे स्वामी. म्हणजे जो रामाचा दास होतो तो जगाचा स्वामी होतो, रामदास स्वामी. आणि जय जय रघुवीर समर्थ म्हटलं की रामाच्या ऐवजी समर्थ रामदास स्वामींची डोळ्यासमोर मूर्ती येते. पहा तुम्ही, म्हणजे देव हा आपल्या भक्ताला किती वाढवत असतो. त्याला समर्थ समर्थ म्हणायचं. पण त्याचं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य अत्यंत दिव्य होतं त्यांच्याकडे. आपण चरित्र वाचा, किती दिव्य सामर्थ्य आहे. ते दाढीवरचे हात फिरवले तर सगळी दाढी निघून जायची, जटा वगैरे. एक ब्राह्मण म्हणाले, तुम्ही त्या गायींना पक्षांना मारलेलं आहे, प्रायश्चित्त घ्या. हो म्हणजे सांगा प्रायश्चित्त. ते म्हणजे हे सगळं क्षौर करा म्हणाले. ते त्यांनी काय केलं, क्षौर केलं, कृष्णामय्याचं स्नान केलं आणि म्हणाले, ब्राह्मणाला म्हणाले, आता झालं का बरोबर प्रायश्चित्त. हो म्हणजे झालं म्हणे. मग नंतर त्यांनी काय केलं, झालं म्हटल्यानंतर परत आपले असे हात फिरवला, त्यावर दाढी आणि जटा आणला. त्यांचं ते सामर्थ्य पाहून ते ब्राह्मण शरण गेले. असे सामर्थ्यवान समर्थांचं चरित्र होतं. हे त्याची शक्ती पाहून लोकांनी भक्तांनी त्यांना समर्थ पदवी दिली आहे. आणि इकडे काय त्यांनी एका ठिकाणी मी भिक्षे करले आहे रामदास. पण त्या भिक्षे करायचा महात्म्य काय आहे. रामदास स्वामी, स्वामी म्हणजे मालक, त्याच्या पुढे काही नाही. स्वामी म्हणजे हे दास्य भक्तीचे आत्मनिवेदन. म्हणजे मी आणि तोच आहे. राम आणि दास दोघे बहुडले नामी, हे बोलावया तुझा दुरेची दामी. काय समर्थांचं ते वाक्य, समर्थांचं काव्य आहे. समर्थ काय म्हणतात, राम आणि दास दोघे बहुडले नामी. नामी म्हणजे ब्रह्म. त्या ह्याच्यामध्ये दोघेही पहुडले आहेत, दोघेही त्याच्यामध्ये विलीन झालेले आहेत. राम आणि दास दोघे पहुडले नामी, हे बोलावया तुझा नुरेची धामी. आता आम्ही दोघे एक आहोत हे सांगायला सुद्धा कोणी राहत नाही. दोघे एकमेकांच्यात मिसळले ना.
संत ज्ञानेश्वरांनी याच्याविषयी फार सुंदर वृत्तांत दिलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते काय म्हणतात, एक मिठाची बाहुली होती आणि ती काय म्हणाली, मी सागराच्या तळाशी जाऊन येते, त्याच्यात रत्न काय काय लपले ते मी पाहून येते आणि नंतर मी तुम्हाला वरतीवर सांगते सगळ्यांना की सागरामध्ये काय काय आहे. म्हणून ते मिठाची बाहुली काय असते, त्या सागरामध्ये उडी मारते, सागराच्या तळाशी जाते. जाता जाता काय होतं, ते संपूर्ण विरघळून जाते, तळापर्यंत पोहोचतच नाही. ते तळाशी जाण्याचं ध्येय घेऊन आतमध्ये जात असते, परंतु ते जाण्यात खाली टेकण्यापूर्वी ते सागरमय होत असते, जलमय होत असते. ते स्वतःचं स्वरूप ते सागरामध्ये विलीन करते. हे आत्मनिवेदन भक्ती आहे. याचप्रमाणे राम आणि दास दोघे बहुळे नामी, हे बोलावया तुझा दुरेची दामी, हे आत्मनिवेदन भक्ती आहे. तर ह्या नवविधा भक्तीचं जे आपण जे अभ्यास जर केला मनपूर्वक तर आपल्याला त्या जसं संतांना अनुभव आला त्या परमतत्वाचा, तसा आपल्याला अनुभवाशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं प्राप्त होण्यासाठी केवळ एक भगवंताच्या नामस्मरणाची साधना केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. आता माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचे त्यावेळी श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज